27वे वर्ष व्याख्यानमालेचं. एखादा उपक्रम, एखादी चळवळ इतकी वर्ष सातत्यानं राबवणं हे शक्य नाही. त्यासाठी निस्वार्थ असा स्वभाव लागतो. समाजामध्ये काहीतरी चांगलं द्यावं ही तळमळ लागते आणि मुख्य म्हणजे आचार्यांचे आशीर्वाद असावे लागतात. मोठ्या माणसांचे आशीर्वाद असल्याशिवाय कुठलाही उपक्रम पूर्णत्वाला जात नाही. आणि म्हणून आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करताना पहिल्यांदा भगवंताचं नाव घेतो. म्हणजे एखादं कार्य आहे, एखादी पूजा आहे, तर आपल्याकडे येणारे पंडित काय सांगतात, आधी सुरुवात कशाने, तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. कशासाठी, तर माझ्यापेक्षा शक्तिशाली कुणीतरी आहे त्याचा आशीर्वाद मिळावा आणि त्याचा आशीर्वाद असल्याशिवाय उपक्रम पूर्णत्वाला जात नाहीत. मला असं वाटतं की ही 27 वर्ष चालणारी व्याख्यान मला काय, किंवा आता मी अतिशय सुसज्ज असं हॉस्पिटल बघून आले. म्हणजे ताजमहाल बघितल्यानंतर माणसाला आनंद होतो, पण हे हॉस्पिटल पाहिल्यानंतर मनाला समाधान झालं. आनंदापेक्षा सुद्धा समाधान जास्त महत्वाचं असतं, कारण आनंद क्षणिक टिकतो तर समाधान जास्त काळ टिकतं. आणि मला तिकडे त्यांनी 1-2 वाक्य बोलायला सांगितली. माझ्या पटकन असं बोलावंसं वाटलं, जे आतून आलं ते म्हणजे जो कर्मयोग आपण गीतेमध्ये शिकतो, त्या कर्मयोगानं सगुण रूप घेतलं तर तो कसा दिसेल, तर तो हॉस्पिटल सारखा दिसेल. त्यामुळे हॉस्पिटल म्हणजे कर्मयोग आहे, त्याच्यामध्ये रुग्णसेवा हा भक्तियोग आहे, आणि सायन्सची कास धरत पुढे पुढे जाणं हा ज्ञानयोग आहे. त्यामुळे संपूर्ण गीता जर पाहायची असेल तर मला वाटतं हॉस्पिटलमध्ये पाहावी. त्यामुळे आनंद ऋषी महाराजांचे, आचार्यांचे आशीर्वाद आपल्याला आहेत. आत्ता वरती महाराजजींशी इतक्या छान गप्पा झाल्या आणि खूप आनंद झाला. म्हणजे आमची एक मैत्रीण सीमाताई आत्ता असं म्हणाली की पाहण्याजोगी गोष्ट पाहिलीत ती म्हणजे हॉस्पिटल, आता भेटण्याजोग्या व्यक्तीला भेटायला जाऊया ते म्हणजे महाराजजी. त्यामुळे अहमदनगरमध्ये आल्यानंतर माझं डोळे, कान, मन खूप संतुष्ट झालं. त्याबद्दल आधी अहमदनगर वासियांचे मी मनापासून आभार मानते. म्हणजे बाहेर उन्हाळा तापत असला तरी मन मात्र आपल्या प्रेमाच्या सावलीनं हिरवगार झालेलं आहे आणि तो आनंद निश्चितच आहे. सगळ्यात प्रथम मी इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते की कबीर हा विषय बोलण्यासाठी त्यांनी मला परवानगी दिली. आत्ता जसं वरती महाराजजी म्हणाले, आचार्य म्हणाले की 500 वर्ष होऊन गेली कबीराला. आपल्याला 50 वर्षापूर्वीच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. आता तर आम्ही इतक्या वेगवान पुढे चाललोय की आम्हाला 5 वर्षापूर्वीची गोष्ट लक्षात राहत नाही. आणि 500 वर्षापूर्वी होऊन गेलेला कबीर मात्र आजही आपल्या मनामध्ये आहे. इथेच कबीराचं मोठेपण सुरू होतं. कबीर नेमका कोण आहे, कसा दिसतो, कबीराचं चित्रच काढता येत नाही. कारण ही जी खरी मोठी माणसं असतात ना, ती माणसं समाजापासून इतकी वेगळी राहतात तरीही समाजासाठी काम करतात. आणि कबीर कसे होते, मला वाटतं मला जे कबीर दिसले ते मांडायचा मी छोटासा प्रयत्न करते. कबीर हे खूप मोठे तत्ववेत्ते आहेत, मार्गदर्शक आहेत, शिक्षक आहेत. त्यांचा एक दोहा सांगते. कबीरजी असं म्हणतात, नाव न जाने गाव का बिन जाने किते जाओ. नाव न जाने गाव का बिन जाने किते जाओ. म्हणजे आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे, पण हा प्रवासाला आपण कुठल्या गावाला जाणार आहोत हेच आपल्याला माहित नाही. म्हणजे आज सकाळी जेव्हा मी ठाण्याहून निघाले तेव्हा वाटेमध्ये माझी मैत्रीण मला भेटली. माझ्या हातात बॅग होती. तिने मला विचारलं कुठे जाणार. मी म्हटलं अहमदनगरला. म्हणजे मी कुठे जाणार या गावाचं नाव मला माहिती आहे, त्याशिवाय मी प्रवास सुरू करू शकत नाही. पण कबीर म्हणतात आपण सगळे जे निघालोयत ना, आपण प्रवास सुरू केलाय, पण आपल्याला कुठे जायचंय हेच माहिती नाही. नाव न जाने गाव का बिन जाने किते जाओ. आणि गावाचं नाव माहिती न करून घेताच तुम्ही कुठे निघालात. आणि कबीर म्हणतायत हा प्रवास कधी सुरू झाला, काल, गेल्या आठवड्यात, गेल्या महिन्यात, गेल्या वर्षात. कबीर म्हणतात चलते चलते जुग भया. अहो युगानुयुग लोटली, आपण सगळे चालतोच आहोत, आपण चालतोच आहोत, कारण कुठे जायचं हेच आपल्याला माहित नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की गाव खूप लांब आहे,
इतकी युगा झाली तरी आपल्याला ते गाव मिळत नाही, म्हणजे गाव खूपच लांब आहे. त्यावर कबीर झटकन काय सांगतात? चलते चलते जुग भया, पाव कोस पर गाव. वाटतं आपल्याला की गाव लांब आहे, पण गाव प्रत्यक्ष कुठे आहे? पाव कोस पर गाव. गाव अगदी जवळ आहे, पाव कोसांवरती आहे, पण आपल्याला माहित नाही, म्हणून आपण युगानुयुग भटकतोय. कबीर कुठल्या गावाविषयी बोलताय तो? कबीर एवढंच म्हणतायत की ते गाव तुमच्यातच आहे, पण आत आहे म्हणून दिसत नाही. एकदा भगवान विष्णू आणि नारद दोघे जण पृथ्वी तलावरती फिरत फिरत आले होते. आणि तेव्हाची पृथ्वी एवढी गजबज नव्हती, तरी मला अहमदनगर खूप शांत वाटलं, इतकी मुंबईमध्ये गजबज आहे. पण एवढ्या गजबज नसलेल्या अशा अतिशय हिरव्यागार नद्या वाहत आहेत, धबधबे पडतायत, अशा अतिशय सुंदर पृथ्वीवरती विष्णू आणि नारद आलेले होते. ही पृथ्वी पाहिल्यानंतर विष्णू म्हणाले, नारदा, या पृथ्वीवरती मला एक जागा बघ बरं. आता विष्णूंनीच निर्माण केलेली पृथ्वी. नारद काय म्हणतोय, जरा थांबा, मला 8 दिवस द्या, प्रॉपर्टी कुठे तुम्हाला घ्यायची ते पाहतो म्हणाले. आणि 8 दिवस झाल्यानंतर विष्णूंनी पुन्हा नारदाला विचारलं की नारदा, तुला मिळाली का रे जागा माझ्यासाठी? त्यावर नारदाने काय उत्तर द्यावं? नारद म्हणाले, अहो खूप विचार केला, 8 दिवसात 1 मिनिट सुद्धा झोपलो नाही, 24x8 विचार करत होतो. एवढा विचार करावा लागतो एक जागा मिळण्यासाठी? मला हो म्हणाले, विचार करावा लागतो, कारण आता सत्ययुग आहे म्हणून सोडून द्या. कलियुग आलं ना, आणि तुम्ही पृथ्वीवर आहात हे कळलं तर लोक तुम्हाला जगू द्यायची नाहीत. आणि म्हणून तुम्हाला अशी जागा बघून दिली पाहिजे की जी पृथ्वी तलावरती आहे, परंतु लोकांना माहित नाही. आणि अशी जागा शोधायला मला 8 दिवस गेले. विष्णू म्हणतात, बरं ठीक आहे, पण मग मिळाली ना जागा? हो म्हणाले, मिळाली. कुठे जाऊ मी, कुठे जाऊ? ते म्हणाले, काही करू नका, माणसाच्या हृदयात जाऊन बसा. माणसाच्या हृदयात जाऊन बसा, कारण माणूस फक्त चर्मचक्षुनी बाहेरच बघणार आहे, आपल्या अंतरंगातच परमेश्वर आहे हे त्याला माहीतच नाही. आणि म्हणून तुम्हाला पृथ्वीवर राहिल्याचं समाधान, आणि लोक तुम्हाला त्रास देणार नाहीत. हो दे. मला वाटतं की तुम्ही जेव्हा भगवान माणसाच्या हृदयात जाऊन बसाल, त्यावेळेला तुम्हाला पृथ्वीवर राहिल्याचं समाधानही मिळेल, आणि माणसाला तुम्हाला त्रास द्यायला झटकन शोधूनही काढता येणार नाही. आणि म्हणून भगवंत हृदयातच आहेत हेच कबीर सांगतायत. पाव पोस पर गाव, या हृदयामध्येच आहे तो, फक्त शिर झुकवून नियाप आहे. आपल्याला मान झुकवायची सवय नसते. आपण अहमभावानी म्हणतो, मी कुणासमोरही झुकत नाही. परमेश्वर म्हणतो, ज्याला झुकतो त्यालाच मी सापडतो. आणि म्हणून कबीर सांगतायत की झुकायला शिका, असा मार्ग दाखवणारे कबीर हे उत्तम शिक्षक आहेत. कबीरांनी एक अतिशय सुंदर विचार आपल्यापर्यंत मांडले. आहे ना, आवाज येतोय ना मागपर्यंत? कबीरांनी एक अतिशय सुंदर विचार आपल्यापर्यंत मांडलाय. आपण वेगवेगळ्या देवांना भेटी द्यायला जातो, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला जातो, धर्मस्थानाला जातो. कबीरजींनी इतकं गमतीशीर सांगितलं. कबीर म्हणतात, हरी को ढूंढन मैं चला, जा पहुंचा हरिद्वार. कुठे गेलो म्हणाले? मी हरीला शोधत 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 तर हरिद्वाराला गेलो. हरी को ढूंढन मैं चला, जा पहुंचा हरिद्वार. तेव्हा काही विमानं नव्हती, तेव्हा रेल्वे नव्हती, चालत 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 गेले बिचारे. हरी को ढूंढन मैं चला, जा पहुंचा हरिद्वार. पग थके पाय दुखले, पग थके ना हरी मिले. पाय दुखले पण हरी काही सापडले नाहीत. हरी को ढूंढन मैं चला, जा पहुंचा हरिद्वार. पग थके ना हरी मिले, क्योंकि हरी थे मेरे द्वार. हरिद्वार या शब्दाचा समास कसा सोडवायचा? मी हरीच्या द्वारी का हरी माझ्या द्वारी? हे ज्याला समजलं, कबीर म्हणतात, त्याला भगवंत समजला. 2-2 ओळींच्या दोह्यांमधनं कबीर भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जातात. खरोखर आश्चर्य वाटतं. कबीरांचा जन्म कधी? मी मगाशी म्हटलं तसं की ही मोठी माणसं स्वतःबद्दल काहीच लिहून ठेवत नाहीत, आणि त्यामुळे त्यांचे बोर्ड लागत नाहीत, जीवेत शरदशतम असे. पण त्यांनी काहीही लिहिलं नाही. ते कधी जन्माला आले,
त्यांचे आई वडील कोण, ते कुठल्या गावातले होते, याबद्दल काहीही भाष्य केलं नाही. पण एक दोहा असा सांगितला जातो, 1455 साल भये चंद्रवार इकट हार नये, जेठ सुदी बरसायत को पूरन मासी तिथी प्रकट भये. म्हणजे 1455 साली 1455 साल भये चंद्रवार इकट हार नये, सोमवारी जेठ सुदी बरसायत को, ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला जेव्हा पाऊस पडत होता त्यावेळेला कबीरांचा जन्म झाला. जेठ सुदी बरसायत को पूरन मासी तिथी प्रकट भये. म्हणून ज्येष्ठ पौर्णिमा ही कबीरांची जयंती मानली जाते, जी जून मध्ये येते, ज्याला आपल्याकडे वटपौर्णिमा म्हटली जाते. पण हे खरं आहे का नाही याबद्दल माहिती नाही, कारण हे कबीरांनी लिहिलेलं नाही. कबीरांच्या जन्माच्या बाबतीमध्ये 4 दंतकथा येतात. दंतकथा म्हणजे ज्याबद्दल खरं का खोटं हे सांगता येत नाही, त्या दंतकथा. अतिशय सुंदर अशा या दंतकथा आहेत. पहिली दंतकथा काय सांगते की गंगेच्या किनाऱ्यावरती एक मोठं कमळ वाहत आलं आणि त्या कमळामध्ये एक बाळ खेळत होतं आणि ते बाळ होतं ते होतं कबीर. कबीरांच्या जन्माच्या बाबतीमध्ये 4 दंतकथा येतात. आता दंतकथा काय येतात, जेव्हा प्रत्यक्ष ती व्यक्ती स्वतःबद्दल काही लिहित नाही तेव्हा भारतीय मनाला कथा रचण्याची सवय. आणि म्हणून पहिली कथा काय येते तर गंगेच्या किनाऱ्यावरती एक मोठं कमळ वाहत आलं, त्या कमळामध्ये एक बाळ खेळत होतं, ते बाळ म्हणजे कबीर. दुसरी कथा अशी सांगते, पश्चिम क्षितिजावरती एक मोठा तेजोगोलक आला, म्हणजे सूर्यापेक्षाही मोठा तेजोगोलक आला, त्या तेजोगोलकातून एका बाळाचा जन्म झाला, ते बाळ म्हणजे कबीर. तिसरी गोष्ट तर इतकी चमत्कारिक आहे की एका बाईच्या हातावरती एक फोड झाला, फोड, आणि तो फोड वाढत 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 गेला आणि तो फुटला, त्याच्यातनं एक बाळ जन्माला आलं, ते बाळ म्हणजे कबीर. आणि चौथी कथा, एक विधवा स्त्री होती बनारसमध्ये, ती एकदा एका ध्यानस्थ बसलेल्या स्वामीच्या समोर गेली आणि तिनं खाली वाकून नमस्कार केला. त्या स्वामीला एवढं कळलं की कुणीतरी स्त्रीने नमस्कार केलाय. त्यांनी हे पाहिलं नाही की ती विधवा आहे का सधवा आहे, आणि त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आता विधवेला पुत्र कसा व्हायचा, पण त्याचा वर होता आणि पुत्र झाला, आणि तो पुत्र ती स्त्री वाढवू शकली नाही त्या काळामध्ये, आणि म्हणून एक बाळ गंगेच्या किनाऱ्यावर आणून सोडलं गेलं, ते बाळ म्हणजे कबीर. आणखीनही कथा आहेत पण मी एवढ्याच सांगते. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की एवढ्या वेगवेगळ्या कथा जन्माला आल्या, एक गोष्ट नक्की की कबीरांचा नेमका जन्म कधी झाला हे आपल्याला माहिती नाही. कसा झाला याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही. एकदा एका गावामध्ये एका गुरुजी शाळेतल्या मुलांना विचारतात, काय रे तुमच्या गावामध्ये कोण कोण मोठी माणसं जन्माला आली? त्यावर ते विद्यार्थी सांगतात, मोठं कोणीच नाही जन्माला आलं, सगळे लहानच जन्माला आले. पण आपल्या भारतीय मनाला सवय असते की जर संत मोठा असेल तर त्याचा जन्म तुमच्या आमच्यासारखा होत नाही, त्याचा जन्म सुद्धा वेगळ्या पद्धतीनं होतो, म्हणून या कथा सगळ्या आलेल्या आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की की कबीर आणि गंगा यांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि मग पुढची कथा आपल्याला माहिती आहे. पुढच्या कथेमध्ये असं सांगतात की त्या गंगेच्या घाटावरती एक छान सुंदरसं बाळ खेळत होतं, आणि भगवंत किती कृपाळू असतो, त्या मुलाला आई वडील नव्हते, आणि बनारसमध्ये एक असं दाम्पत्य होतं ज्यानं मुलबाळ नव्हतं, त्यामुळे भगवंत गाठी मारण्यात पटायत आहे. म्हणून मुलबाळ नसलेल्या त्या बाळाला हे दोघे जण भेटतात, त्यांचं नाव नीमा आणि नीरू. ते शोधतात की या मुलाचे आई वडील कुठे आहेत. त्यांच्या लक्षात येतं की या मुलाचे आई वडील तिथे नाही आहेत. तिला वाटतं की हा अल्लाचा प्रसाद आहे, आणि म्हणून ती झटकन त्या बाळाला उचलते, आपल्या छातीशी धरते आणि ती घरी येते. हळूहळू ते बाळ मोठं व्हायला लागतं. आता त्या बाळाचं नाव ठेवायला हवं, म्हणून मग त्यांच्या धर्मातल्या प्रथेनुसार मशिदीमध्ये जातात आणि मौलवी साहेबांना बोलवतात. मौलवी साहेब पुराण घेऊन येतात हातामध्ये, आणि तिकडच्या प्रथेनुसार पुराणात पान असं उलगडतात कुठलं तरी, आणि कुठल्या तरी पानावरच्या कुठल्या तरी आयतेवर म्हणजे मंत्रावरती त्यांचं लक्ष जातं, आणि त्या मंत्रामधल्या एका शब्दावरती त्यांचं लक्ष जातं, आणि तो शब्द असतो कबीर. पण लगेच नाव ठेवलं जात नाही. कबीरचा अर्थ, कबीर म्हणजे सर्वश्रेष्ठ,
आणि त्यामुळे मौलवी साहेब असं म्हणतात की इतक्या सामान्य जातीमध्ये जन्माला आलेल्या मुलाचं नाव सर्वश्रेष्ठ कसं चालेल. आणि म्हणून पुन्हा एकदा कुराण उघडतात, पुन्हा एकदा एका आयतेवर नजर जाते, पुन्हा एका शब्दावरती नजर जाते. तो शब्द असतो कबीर. तरीही नाव ठेवलं जात नाही. तिसऱ्यांदा पुन्हा करतात आणि तरी सुद्धा नाव येतं कबीर. आणि तेव्हा ते नाव ठेवलं जातं. गंमत आहे ना, की एवढ्या सामान्य जातीतल्या मुलाचं नाव एवढं मोठं सर्वश्रेष्ठ असं कसं ठेवणार, हा विचार त्या मौलवीच्या मनात येतो. पण 3 वेळा असं घडतंय आणि तरी सुद्धा कबीर हेच नाव येत आहे, म्हणजे हे मूल काहीतरी वेगळं आहे, हा विचार मात्र त्याच्या मनात येत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. कबीर हळूहळू मोठे व्हायला लागतात. कबीर जेव्हा जन्माला आले तेव्हाची परिस्थिती कशी होती, तर एका माणसाने दोहा लिहिलाय. दोहा म्हणजे 2 ओळी. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, काय होती परिस्थिती अवतीभोवतीची, तर घन गरजे, दामिनी चमके, बूंद बरसे, झर लाग गए. आपल्या लक्षात आलं पावसाळ्याचं वर्णन आहे. घन गरजे, घन मेघांचा गडगडाट चालू आहे. दामिनी चमके, विजा लखलखतायत. बूंद बरसे, थेंब 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 पडायला सुरुवात झाली. आणि झर लाग गए, आणि मग संततधार पडायला लागलेली आहे. आणि अशा वेळेला हर तालाब में कमल खिले, आणि अशा वेळेला प्रत्येक सरोवरामध्ये कमळ उमललं. तहा भानू प्रकट भये, आणि त्याच वेळेला सूर्य सुद्धा उदयाला आला. आपण जर नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल ही फक्त भौगोलिक परिस्थिती नाही, ही त्या काळातली सामाजिक परिस्थिती आहे. कसं, घन गरजे, त्यावेळेला मोंगलांचं आक्रमण झालेलं होतं. त्यांच्या दीन दीनच्या आवाजाच्या गर्जना या मेघांच्या गडगडाटाप्रमाणे होत्या. घन गरजे, दामिनी चमके, त्यांनी उपसलेल्या नंग्या तलवारी या विजेप्रमाणे लखलखत होत्या. बूंद बरसे, रक्ताचे थेंब पडायला लागले होते आणि अन्यायाची संततधार कोसळायला लागलेली होती. आणि अशा वेळेला मनामध्ये विचार निर्माण करणारा एक सूर्य प्रकटला. हा सूर्य म्हणजे कबीर. काय सुंदर विचार आहे बघा. कबीर हा सूर्यच आहे. मी तर नेहमी म्हणते भगवान महावीर काय, भगवान बुद्ध काय, श्रीकृष्ण काय, ज्ञानेश्वर काय किंवा कबीर काय, ही सगळी माणसं म्हणजे दिवे आहेत. दिवे अंधारामध्ये आपल्याला प्रकाश दाखवणारे हे दिवे आहेत. आणि कबीरांनी खरोखरच ज्ञानज्योतीच आपल्यासमोर उजळलेल्या आहेत. कबीरांनी कायम एक विचार आपल्याला दिलेला आहे. एक उदाहरण सांगते म्हणजे आपल्या लक्षात येईल. एकदा कबीरांना जेव्हा त्यांच्या हृदयावरती शेवटची टकटक ऐकू आली की आता इथून जायची वेळ आली, हे जेव्हा कबीरांना कळलं तेव्हा कबीर उठले. त्यांनी काशी सोडली, बनारस सोडलं, नाव घेतली आणि बोटीतून या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाऊन राहिले. लोकांना कळलं की कबीर उठले आणि मगहर नावाच्या गावामध्ये जाऊन राहिले. कबीर वाट बघत होते ही लोक कधी येत आहेत. बरोबर काही दिवसांनी, 2-3 दिवसांनी काशीमधली सगळी माणसं कबीरांना भेटायला आली. ती कबीरांची चौकशी करायला आली नव्हती, तर कबीरांना चिमटे काढायला आलेली होती. तिकडे गेली ही सगळी माणसं आणि विचारलं की काय हो कबीर, काशीमध्ये काय तुम्हाला करमलं नाही का? इतकी वर्ष काशीत राहिलात आणि आता काशी का सोडली? कबीरांनी काय उत्तर दिलं? कबीर म्हणाले आता शेवटची वेळ आली जायची, म्हणून काशी सोडली. कबीरांनी मुद्दामूनच हे वाक्य सांगितलं कारण कबीर वाट बघत होते आता समोरनं लोक काय बोलतायत. आणि समोर लोकांनी काय सांगितलं? लोक म्हणाले वेडेच येते, तर यांच्याशी बोलायलाच नको. का? कारण काशीमध्ये मेलं तर मोक्ष मिळतो आणि हा माणूस काशी सोडून मगहरला आला. काय सांगतात लोक? सकल जन्म शिवपुरी गवाया. सगळं आयुष्य काढलं त्या काशीमध्ये. सकल जन्म शिवपुरी गवाया, मरती बैर उठ मगहर धाया. आणि मरायची वेळ आली तेव्हा हा माणूस उठला आणि मगहरला जाऊन राहिला. हा माणूस इतका वेडा आहे. आणि लोकांनी त्यांना तोंडावर सांगितलं कबीर मोक्ष न वंचा जाई, तुम्हाला मोक्ष आता मिळणार. कबीर याचीच वाट बघत होते. कबीर म्हणाले बरं झालं बोललात, आता मला बोलू द्यात.
आणि म्हणून मग कबीर म्हणाले मला नाही मिळाला मोक्ष तर नको, काही फरक पडत नाही, पण तू तुझं बघ. कारण हिरदा कठोर म्हणजे हृदयानं कठोर असणाऱ्या माणसा, हिरदा कठोर मरे बनारस. हृदयानं कठोर असलेला माणूस बनारस मध्ये अगदी काशी विश्वेश्वराच्या पिंडीवर जरी मरण पावला, हिरदा कठोर मरे बनारस नरकन वंचा जाई. म्हणजे हृदयानं कठोर असणारा माणूस अगदी काशीत जरी मेला तरी त्याला नरक चुकत नाही, आणि मी कुठेही मेलो तरी माझा मोक्ष चुकणार नाही. का? याचं कारण कबीर सांगतात की मी जरी कुठेही गेलो तरी राम हृदय बस मोरा. कारण माझ्या हृदयातच राम असतो, त्यामुळे मी जिथे जातो तिथे रामाला बरोबर घेऊनच जातो. आणि म्हणून माझा मोक्ष कधी चुकणार नाही, पण तुझा मोक्ष तुला मिळणार नाही एवढं मात्र नक्की. खरं सांगायचं ना तर कबीर हे ज्ञानमार्गी होते, त्यामुळे स्वर्ग नरक मोक्ष या कशात त्यांना अजिबात रस नव्हता, आणि या संकल्पना त्यांना मान्यही नव्हत्या. मोक्ष म्हणजे काय हो? कुणी पाहिला का मोक्ष? ज्यांनी पाहिला त्यांनी सांगितला नाही. मला नेहमी वाटतं तुकाराम महाराज जर सदेह वैकुंठाला गेले तर एक पत्र लिहायचं ना, की बाबा इकडे काय काय आहे नेमकं, आम्हाला इथे प्रश्न पडलेत. पण हाच मोठा प्रश्न आहे की जो जातो तो बोलत नाही, आणि जो इथे आहे त्याला तिकडे काय होतं हे माहित नाही. त्यामुळे मोक्ष म्हणजे काय? विनोबा भाव्यांनी मोक्षाची फार सुंदर व्याख्या केली. विनोबा म्हणतात मोक्ष मेल्यावरच मिळतो हे कोणी सांगितलं? मोक्ष दर क्षणी मिळतो. कसा? मोक्ष किती अक्षर आहेत? 2. कुठली कुठली? मो आणि क्ष. विनोबाजी म्हणतात मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. म्हणजे डायबिटीस आहे आणि समोर श्रीखंड ठेवलाय, म्हणजे मोह झालेला आहे की एक चमचा खायला काय हरकत आहे. अशा वेळेला तो एक चमचा सुद्धा न खाणं म्हणजे मोक्ष. कबीर हेच सांगतायत. कबीर म्हणतायत मोक्ष ही बरणी नाही की ती मला दिली मी ह्याला दिली. मोक्ष हा मोक्ष आहे. आणि म्हणून कबीरांना खरं तर ह्या गोष्टींमध्ये रस नाही. पण जर समाज तसा बोलत असेल तर कबीर बिचारे काय करतील, त्यांना सुद्धा त्याच भाषेत बोलावं लागलं. कबीर म्हणतात अरे राम माझ्या मनामध्ये असल्यानंतर क्या काशी क्या मगहर. काशी काय आणि मगहर काय? माझ्या मनातच माझा राम राहिलेला आहे. आता हा राम असा आहे, या रामानं कबीरांना खूप वेठीला धरलेला आहे. कारण कबीर सतत कसला जप करत होते? रामनामाचा जप करत होते. आता हा रामामुळे कबीरांना 2 प्रश्न कायम समाजाने विचारले, ते प्रश्न सांगते. पण तत्पूर्वी नामस्मरणाबद्दल कबीर एका ठिकाणी असं म्हणतात की रामाचा जप इतका करावा इतका करावा इतका करावा, म्हणजे कुठलाही तुम्ही जो जप करताय तो इतका करावा की भगवंताला सवय लागली पाहिजे की हा माणूस रोज जप करतो. आणि ज्या दिवशी तुम्हाला जप करायला वेळ होणार नाही किंवा जमणार नाही त्या दिवशी भगवंताला कळलं पाहिजे आज सुनीताबाई जप करत नाहीयेत. काय म्हणतात कबीरजी? कबीर म्हणतात ओठ कंठ चाले नाही. आज ओठाला फोड आलाय, नाही जप करता येत आहे. घसा बसलाय, नाही बोलता येत आहे. जिव्ह्या रटेन राम, जिभेला सुद्धा जरा अल्सर झालाय, राम म्हणताच येत नाहीये. ओठ कंठ चाले नाही जिव्ह्या रटेन राम. कबीर म्हणतात राम हमारा जप करे हम बैठे आराम. पण हे कधी घडेल? कबीरांची पहिली अट केवढी मोठी आहे, तुम्ही त्याला सवय लावलीत तरच हे घडेल. त्यामुळे जप कसा असावा? कबीरांचं त्या रामावर एवढं प्रेम आहे. एका ठिकाणी एका दोह्यामध्ये कबीर म्हणतात राम राम सब कोई कहे दशरथ कहे ना कोई. अरे चा, कबीर म्हणतात अहो सगळे राम 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 रामच म्हणतायत, दशरथ कुणीच म्हणत नाही. आपण म्हणू आम्ही कुठे दशरथाचा जप करतो, आम्ही फक्त रामाचाच जप करतो. कबीर हसतील आपल्याला. कबीर म्हणतात राम राम सब कोई कहे, मग काय म्हणत नाहीयेत? दशरथ कहे ना कोय. कबीर म्हणतात एक बार दशरथ कहो. अहो एकदा दशरथ म्हणा, एक बार दशरथ कहो कोटी यज्ञ फल होय. एकदा दशरथ म्हणा, कोटी यज्ञाचं फळ तुम्हाला मिळेल. काय प्रश्नच आहे मोठा. आम्हाला कधी कोणी सांगितलं नाही की दशरथाचा जप करा म्हणून. सगळे गुरु सुद्धा कुठलं जप देतात? श्रीराम जयराम, सगळे रामाचाच जप देतात. मग कबीरांनी का दशरथ काढलं? गंमत अशी आहे
कबीर जेव्हा लिहितात ना तेव्हा आपल्याला थांबावंच लागतं, कारण त्याच्यामध्ये काहीतरी गंमत असते, काहीतरी तत्व असतं. कबीर काय म्हणतायत? राम राम सबको ही कहे दशरथ कहे न कोय. दशरथ म्हणत नाहीयेत हा, दशरथ नाही, दशरथ. थ वापरलेला नाही, काय वापरलाय? त वापरलाय. दशरथ नाही, दशरथ. कबीर म्हणतात राम 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 सगळेच म्हणतायत, पण दाही इंद्रिय रत होऊन कुणीच म्हणत नाहीये. सगळे फक्त तोंडाने राम 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 म्हणतायत, पण दाही इंद्रिय त्या नावामध्ये नाहीयेत. कबीर म्हणतायत दाही इंद्रिय सोडून एकदा राम म्हणा, कोटी यज्ञांचं फळ तुम्हाला मिळेल. काय दिशा देतात कबीर आपल्याला. या कबीरांना मी म्हटलं तसं की या रामाने कबीरांना खूप अडकवलं, कारण समाजाने त्यांना 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न आपणही विचारू, सर्वसामान्य माणसं जो प्रश्न विचारतात तो प्रश्न त्या लोकांनी विचारला. काय पहिला प्रश्न विचारला? कबीरांना विचारलं, तुम्ही निर्गुण निराकाराचे उपासक आहात ना, तुम्ही मूर्ती पूजा करत नाही ना, मग तुम्ही राम कसा मानता? हा कुठला पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न काय विचारला? तुम्ही मुसलमान आहात ना, मग तुम्ही राम कसं म्हणता? हा प्रश्न मी तुम्हाला एक सांगू, हा फक्त 15व्या शतकात नाही, 21व्या शतकात सुद्धा आज आपण विचारू शकतो. आपला विकास झालेलाच नाही, त्यामुळे 15व्या शतकातला प्रश्न आपण आजच्या शतकातही विचारू शकतो. कबीरांना हा प्रश्न विचारला आणि समाजानं विचारलेल्या प्रश्नाची कबीरांनी एकेका वाक्यात उत्तरं दिली. पहिला प्रश्न काय? तुम्ही निर्गुण आहात, तुम्ही मूर्ती मानत नाही, मग तुम्ही रामाची उपासना का करता? कबीरांनी उत्तर काय दिलं? अनिगत की गती का जाणे, जाके नाव न गाव. अहो, जो दिसतच नाही त्याला मी राम म्हटलं काय आणि त्याला मी कृष्ण म्हटलं काय? एकूण एकच आहे. कबीरांनी रामाचा जप केला असला तरी कबीरांच्या दोह्यामध्ये कृष्ण, ईसाई, सिद्ध अशा अनेकांची नावं येतात. विठ्ठलाचं सुद्धा नाव येतं. म्हणून कबीर म्हणतात की ज्याला आकार असतो त्याला नाव आहे. आता हा माईक आहे, या माईकला उद्यापासनं मी पातेलं म्हटलं तर म्हणतील यांना बोलवू नका पुढच्या वेळेला, कारण ज्याला आकार आहे त्याला नाव आहे. कबीर म्हणतात माझ्या देवाला आकारच नाही आणि म्हणून मी त्याला कुठल्याही नावानं हाक मारू शकतो. अनिगत की गती का जाणे, जाके नाव ना गाव. आणि दुसरा प्रश्न काय आहे? तुम्ही मुसलमान आहात ना, तरी तुम्ही रामाचा जप करता. त्यावर कबीरांनी उत्तर काय दिलं? दशरथ सुत लिहू लोक बखाना, राम नाम का मरम हे आना. कबीर म्हणतात अहो, दशरथाच्या मुलाचं रूप मी पाहत नाही, मग मी कुणाचं रूप पाहतो? मी आत्मा रामाचं चिंतन करतो. मी धनुष्य धरणाऱ्या, सीता डाव्या बाजूला असणाऱ्या रामाचं ध्यान करत नाही. मी कुणाचं ध्यान करतो? मी आत्मा रामाचं ध्यान करतो. गोंदवलेकर महाराजांचा एक किस्सा आहे, आपल्याला नाव ऐकलंय गोंदवलेकर महाराजांचं. महाराज प्रवचनाला बसायचे तेव्हा एक माणूस रोज येऊन पेंगायचा. हरकत नाही पेंगलं तरी, पण एक माणूस रोज येऊन पेंगायचा. महाराजांचे जे शिष्य होते त्यांना राग आला. ते म्हणाले हा आमच्या गुरुजींचा अपमान आहे, व्याख्यानाला येता आणि पेंगता काय? म्हणून मग त्या सगळ्या शिष्यांनी गोंदवलेकर महाराजांकडे तक्रार केली. म्हणाले अहो, तो 3ऱ्या रांगेतला 4था माणूस, तो कायम पेंगत असतो, तुम्ही त्याला बोलत का नाही काही? महाराजांनी काय उत्तर द्यावं? महाराज म्हणाले हो मला माहितीये तो पेंगतो, मी रोज बघतो त्याला. बघा शिष्य आणि गुरुतला फरक कसा असतो. शिष्य चिडले आहेत, गुरु चिडलेले नाहीत. गुरु म्हणतात हो मी पाहतो, मला माहिती आहे तो कायम पेंगतो, तो पण पेंगेनात का? खुशाल पेंगू देत. मी त्याच्याशी कुठे बोलत असतो? मी त्याच्यातल्या आत्मा रामाशीच फक्त बोलत असतो. तेच कबीर सांगतायत, मी वरच्या कुणाचंच चिंतन करत नाही, मी जे मूळ आहे त्याच्या आतमध्ये जी भाग आहे ना त्याचाच फक्त विचार करत असतो, त्याचंच चिंतन करत असतो. आणखीन एक गोष्ट आठवते, आधी मोहाबद्दल बोलायचं आणि गोष्टींचा मोह पडायचा. राबिया नावाची एक सुफी संत होती. राबिया एक दिवस संध्याकाळच्या वेळेला ती बागेमध्ये काहीतरी शोधत होती. सूर्य अस्ताला निघालेला होता, पालापाचोळा पडलेला आहे आणि राबिया दिदी डोळे बारीक करून खाली शोधतायत. अवतीभोवतीची माणसं आली. राबिया ताईंना विचारलं राबिया दिदी काय शोधताय? राबिया ताई म्हणाल्या अगं काही नाही, माझी सुई शोधते. झालं का? एवढी मोठी बाग, एवढा पालापाचोळा, सूर्य अस्ताला निघालेला आहे आणि अशा वेळेला ही बाई शोधतेय काय? सुई. म्हणजे घरात पडली तरी मिळणार नाही, ती बाहेर शोधते. सगळे बिचारे शोधायला लागतात, कारण राबिया ताई मोठ्या होत्या.
तरी एक माणूस म्हणतोच काय ही बाई आहे. शेवटी तो जाऊन विचारतो, राबिया ताई तुम्ही इथं शिवत बसला होतात का बागेमध्ये? त्यावर राबिया दिदी म्हणतात नाही नाही नाही, शिवत मी घरातच होते. मग त्याला कळत नाही. तो म्हणतो तुम्ही जर घरात शिवत होतात तर मग बाहेर का शोधताय? तेव्हा राबिया ताई उत्तर देतात, कारण मी तुमच्यामध्ये राहते ना, आतली गोष्ट बाहेर शोधते. आतली गोष्ट बाहेर शोधते. तेच कबीर सांगतायत, मी बाहेर काही बघतच नाही, मी काय बघतो, फक्त आतमध्ये बघतो. ही 2 उत्तरं कबीरांनी दिली. पण आपल्या समाजानं त्यांना अतिशय छळलं. खरं सांगू का, संत प्रसिद्ध होईपर्यंत समाज त्यांना छळतच असतो. मग ते ज्ञानेश्वर असोत, तुकाराम असोत किंवा कबीर असोत. इतकं छळलं म्हणजे हिंदूंनी त्यांना आपलं मानलं नाही आणि मुसलमानांनी सुद्धा त्यांना आपलं मानलं नाही. तेव्हा दिल्लीवरती लोधींचं राज्य होतं. लोधी, लोधींचं राज्य होतं. आणि कबीराला पकडलं. पकडून त्याच्यावरती केस ठोकली. आता केसला काहीतरी तर लिहिलं पाहिजे ना, या माणसाचा अपराध काय, याला का पकडला? तर कबीरांचे अपराध काय लिहिले माहितीये? विश्वबंधुत्व, सर्व माणसांवर समान प्रेम करतो, सगळ्या धर्मांना आपलंसं मानतो, हे अपराध. त्यांना कोर्टामध्ये खेचलं. कबीर बसलेत, केस लढतायत म्हणजे कबीर लढतच नाहीयेत, ते बसलेत. आणि त्या लोधींची माणसं सगळे त्याच्यावरचे आरोप सांगतायत. कबीर आपल्या आसमंतामध्ये दृष्टी लावून बसले, त्यांचं लक्षच नाही या सगळ्याकडे. राग येतो लोधीला. लोधी म्हणतो माझा वेळ मी ह्या माणसासाठी घालवतोय आणि हा जरा सुद्धा इथं लक्ष देत नाही, सगळं तिथं बघतोय. शेवटी लोधी रागारागाने विचारतो, अरे इथे आम्ही तुझ्यासाठी लढतोय आणि तिकडे काय म्हणाले, तिकडे वरती काय बघतोयस? कबीरांनी काय उत्तर द्यावं? काही नाही म्हणाले, काही नाही. सुईच्या नेढ्यातून हत्ती उंट घोडे चाललेत, त्यांची मिरवणूक पाहतोय. सुईच्या नेढ्यातून हत्ती उंट घोडे चाललेत, त्यांची मिरवणूक पाहतोय. एवढं बुद्धिमान उत्तर त्याला झेपणारं नव्हतं. काय सांगायचंय कबीरांना? कबीर म्हणतात तू मला पकडणारेस, तू मला बंदी करणारेस, बांधून ठेवणारेस, खुशाल बांध, तू मला बांधू शकशील, पण माझ्यातलं जे आत्मतत्व आहे ना, ते आत्मतत्वाला बांधू शकणार नाहीस. ते सुईच्या नेढ्यातनं सुद्धा आरपार निघून जातं, इतकं छोटं आहे. राई एवढे पाखरू, नामदेव महाराज म्हणतात, राई एवढे पाखरू त्रिभुवनी त्याचा फेरा रे. एवढूशी पाखरू आहे ते, पण ते सगळीकडे हिंडत असतं. असे हे कबीर. ते जेव्हा गेले तेव्हा मात्र कथा अशी सांगते, काहीही खरं माहिती नाही आपल्याला, हे पहिल्यापासून आपण लक्षात ठेवा, या सगळ्या दंतकथा आहेत. ते जेव्हा गेले तेव्हा हिंदू आणि मुसलमान दोघेही पुढे आले आणि म्हणाले हा आमचा, हा आमचा. मुसलमान काय म्हणाले, अहो याचं नाव बघा, काय याचं नाव? कबीर, हे कुराणामध्ये होतं. हिंदू म्हणाले नाही नाही, त्याचं मूळ नाव करवीरच आहे, हळूहळू ते बदलत कबीर झालं म्हणे. मग ते म्हणाले अहो तो कायम लुंगी नेसायचा. आता हे काय निकष आहे का? पण ते म्हणाले अहो तो कायम लुंगी नेसायचा. हिंदू म्हणाले नाही नाही, आम्ही त्याला धोत्रात पण पाहिलंय. काय होत असेल कबीरांना त्या क्षणी सुद्धा? अहो मी कायम अंतरंगातल्या गोष्टी बोलत गेलो आणि हा मी मेल्यानंतर सुद्धा हा समाज मात्र मी काय नेसायचो याच्यावरती अडकलाय. आणि कबीरांनी स्वतः काय म्हटलंय? कबीर स्वतः सांगतात समाजाला, हिंदू कहूं तो मैं नाही, मुस्लिम कहूं तो मैं नाही. कुठलाच धर्म त्यांनी मानला नाही, मानवता हा एकच धर्म आहे आणि तोच त्यांनी कायम आयुष्यभर पाळला. त्यांनी स्वतः म्हटलंय, हिंदू कहूं तो मैं नाही, मुस्लिम कहूं तो मैं नाही, पंचतत्व का पुतला गैबी खेलन माही. मग मी कोण आहे? हिंदू मी नाही, मुस्लिम मी नाही, मी कोणीच नाही. मग मी कोण आहे? तर ते म्हणतात 5 तत्वांचा पुतळा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या पंचतत्वांचा पुतळा आहे. मी माझ्या इच्छेनं जन्माला आलो नाही. आपल्याकडच्या औपनिषदिक तत्वज्ञानाप्रमाणे गैबी खेलन माही, त्या एकट्याला कंटाळा आला म्हणून एकोहम बहुश्याम प्रजायेयम असं म्हणून त्यानं पृथ्वी जन्माला घातली, सृष्टी जन्माला घातली. त्याला कंटाळा आला म्हणून त्याचं खेळणं म्हणून एक बाहुली बनून मी आलेलो आहे. कबीरांनी आपल्या सगळ्यांना एक संदेश दिलाय, आपल्याला हलवून टाकलाय की आपण कोण आहोत? तर त्याच्या हातातल्या बाहुल्या आहोत. साये खेडाचे बाहुले, ज्ञानेश्वर महाराज पण हेच सांगतायत, साये खेडाचे बाहुले. साये खेडा म्हणजे कळसूत्री बाहुलं. मी कोण आहे शेवटी? हो, आपण 100 इच्छा करतो, वेगवेगळी चित्र पाहतो, शेवटी ते पूर्ण करायचं का नाही हे कोणाच्या हातात आहे?
कधीतरी आपल्याला म्हणावं लागतं, आपण सुपर काय म्हणू शक्तिमान जरी असलो तरी एक क्षण तरी असा येतो की तो त्याचा असतो. मुल्ला नसिरुद्दीनला एकदा स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये त्याला देव प्रसन्न होतो आणि मुल्लाला म्हणतो माग, काय हवाय माग. आता त्याची क्षमताच एवढी आहे. तो म्हणतो 10 रुपये दे. भगवंत म्हणतो अरे मी प्रसन्न झालोय, माझी तरी काही लाज ठेव, 10 रुपये काय मागतोस. मग मुल्ला म्हणतो 20 रुपये दे. बघा त्याची ती क्षमताच तेवढी, त्याची उडीच तेवढी आहे. 20 रुपये दे म्हणतो. भगवंत म्हणतो नाही नाही 30 घे. हा म्हणतो अरे हा देतोय. मग म्हणतो 40 दे. माणसाची इच्छा कशी वाढत जाते. 40 दे. भगवंत म्हणतो 50. मुल्ला म्हणतो 60. भगवंत म्हणतो 70. असं करता 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 गाडी 90 वरती येते आणि मुल्ला म्हणतो की हा जर 90 द्यायला तयार झालाय तर 100च मागू. आणि म्हणून मुल्ला त्याच्याकडे काय सांगतो, भगवंता तू प्रसन्न झालाच आहेस की नाही, मग एकच काम कर, मला काय दे उपरवाले, मला 100 देऊन टाक. त्यावर उपरवाला सांगतो तुला हवं तर 99 घे, मी 100 कुणालाच देत नाही. वरचा हातचा जो असतो ना एक, तो त्याच्या हातचा असतो, तो आपल्या हातचा नसतो. आणि हेच कबीर सांगतायत की आपण जरी सर्व शक्तिमान त्याचीच प्रतिमा असलो तरी सुद्धा आपल्याला कुठेतरी कुणाची तरी शक्तीची, कदाचित आशीर्वादाची गरज लागते. कबीर आपल्यातला अहंकार खाली आणतात. मीच सर्वश्रेष्ठ असं म्हणणाऱ्या माणसाचं काही घडत नाही. त्यामुळे तो अहंकार आपला खाली आणतायत कबीर. म्हणून म्हणतायत पंचतत्व का पूतला गैबी खेळणं माही. काय गमतीशीर आहे तो कबीर खरंच. कबीरांनी कायम सांगितलं बाहेरच्या गोष्टीला बोलू नका, आत लक्ष द्या. नाहीतर आपण आंबा आणतो पिवळा धम्मक असतो, आपल्याला वाटतं क्या बात आहे, काय गोड असेल. बाहेरून पिवळा असणारा आंबा आतमध्ये गोड असेलच याची खात्री नाही. म्हणून कबीर म्हणतात आत बघा, आतलं चांगलं असेल तर स्वीकारा. बाहेरची दाखवण्याचा भाग हा काही वेळापुरताच असतो, आतलं हृदय महत्वाचं असतं. कबीरा लगेच उदाहरण देतात. कबीरजींचं कुठलंही तत्व हे उदाहरणाशिवाय येत नाही. का उदाहरण देतात? प्रवचनात सुद्धा जे साधू येतात, महाराजजी येतात, आचार्य येतात, ते प्रत्येक वेळा उदाहरण देतात, गोष्ट देतात. का? कारण सर्वसामान्य माणसाला म्हणजे आपल्याला सिद्धांत कळत नाही, पण गोष्ट सांगितली की कळते. म्हणून कबीरांचं तत्व हे कधी तत्व येत नाही, त्याच्याबरोबर कायम एक दाखला येतो, उदाहरण येतं. कबीर म्हणतात आत लक्ष द्या, बाहेर नको. आतमध्ये लक्ष द्यायला कबीर काय सांगतात, जातीनं पूछिए साधू की पूछ लीजिए ज्ञान. तो कुठल्या जातीचा विचारू नका साधूला, त्यांनी काय मिळवलंय ते विचार. जातीनं पूछिए साधू की पूछ लीजिए ज्ञान. तुम्ही साधा विचार करा. इमर्जन्सी आली, आपण हॉस्पिटलमध्ये जातो, तेव्हा आपल्यासाठी समोर फक्त डॉक्टर असतो, त्याची जात महत्वाची नसते. का? त्याचं ज्ञान महत्वाचं असतं. तेच साधूच्या बाबतीत आहे. मला ज्या ठिकाणी समाधान मिळेल त्या ठिकाणी माझं मस्तक झुकलं पाहिजे. मग तो माझ्या धर्माचा आहे का माझ्या जातीचा, याला महत्व नाही, ते ज्ञान महत्वाचं आहे. जातीनं पूछिए साधू की पूछ लीजिए ज्ञान. आणि त्याला उदाहरण काय दिलं, मान करो तलवार का पडा रहन दो म्यान. महत्व कुणाला? म्यानाला. त्याला गोंडे लावले, त्याला कलाबूत लावलाय, चांगलं सिल्कच्या कापडाचं बनवलंय, उपयोग काय? शेवटी युद्धामध्ये म्यान दाखवायचं नाहीये, तलवार दाखवायचे. म्हणून कबीर म्हणतात तलवार कशी येते बघा, म्यान पडून राहिलं तरी चालेल. मान करो तलवार का पडा रहन दो म्यान. कबीर नेहमी सांगतात बाहेर भुलू नका, आतमध्ये बघा. आणि म्हणून कबीर सांगतात की फक्त तो वरवर काय म्हणतो हे बघू नका, त्याच्या आतमध्ये काय चाललंय ते बघा. आणि हे सांगता सांगता कबीर नामस्मरणावरती सुद्धा येतात. कबीर म्हणतात नुसती माळा फिरताना पाहू नका. माळा फिरवणारा माणूस फक्त धार्मिक नव्हे, माळा न फिरवता सुद्धा जप करतो तो खरा धार्मिक. कबीरांनी काय सांगितलंय, माला फिरे कर माही, जीभ फिरे मुख माही. माळा हातात आणि जीभ तोंडात. माला फिरे कर माही, जीभ फिरे मुख माही, मनवा तो चहू दिसी फिरे, येतो सुमिरन नाही. म्हणजे जपाला बसायचं आणि सुनेला सांगायचं अगं 4थी शिट्टी झाली. अरे ती बघेल ना, तू जप करतेस ना, मग तुझं लक्ष कुठे पाहिजे? जपातच पाहिजे. पण ते होत नाही, लक्ष सगळं इकडे तिकडे. मग फोन वाजला का मग ते मौनात असं, अरे बघतील घरातली माणसं. कबीर तेच सांगतायत की माला फिरे कर माही, जीभ फिरे
मुख माही मनवा तो चहू दिसी फिरइये तो सुमिरन नाही. तुकाराम महाराजांचं एक पद आहे. काय चिमटे काढतात ही माणसं आपल्याला, पण ह्यांनी काढलेले चिमटे आवडतात. सामान्य माणसांनी काढलेले चिमटे आवडत नाहीत, कारण ते मुद्दाम चिमटे काढत नाहीत संत महंत, तर आपलं चांगलं व्हावं म्हणून काढतात. त्यांचं पद आहे तुकाराम महाराजांचं. काय म्हणतात माहितीये तुकाराम महाराज? आवा चालली पंढरपुरा. आवा म्हणून जी बाई आहे ती म्हणते आता काही नको, हा भवसागर सोडला, मी चालले ही पंढरपूरला. म्हणून बाई घराघरात बाहेर पडली घाईघाईने. आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. त्यात ते म्हणतात सुनेनं लोणी खाल्लं तर. या विचारानं लोण्यानं प्रसन्न होणाऱ्या कृष्णाला सोडायची तिची तयारी आहे, पण लोणी सोडायची तयारी नाही. माला फिरे कर माही. कबीरजी ना असं एक गोष्टी आपल्याला अशा अंतरंगापर्यंत घेऊन जातात आणि आपलीच उदाहरणं देतात ना, म्हणून पटतं. कधीतरी आपणही हे केलेलं असतं. अनेक जण अभिमानानं सांगतात मी आजपर्यंत कुणाकडे काही मागितलं नाही. मी एवढंच म्हणते, अहो खोकला आल्यानंतर पाणी तरी मागितलं असेल का नाही? साध्या गोष्टींचा विचार करताना आपण आपल्याकडे आधी बघावं. आपण काय करतो सगळं लक्ष, तो काय करतो, तो काय करतो त्याहीपेक्षा मी काय करतो हे कबीर म्हणतात ते बघा. एरवी मीपणा सोडून द्या, पण दोष बघताना मात्र मीपणापासून पहिला सुरुवात करा की मी कसा वागतो. मी म्हंटल मगाशी ते किती खरं आहे. 500 वर्षापूर्वी सगळं सांगितलंय आणि आज आपण कधी बोलतोय 2019, तरीही कबीरजी 10 अंगळं वरतीच आहेत. सतत आपल्याला जाणीव करून देतात. मग एका ठिकाणी येऊन काय सांगतात माहितीये, तुम्हाला माळा तरी कशाला पाहिजे म्हणाले. मनका मणका फेर, मणीच फिरवायचा ना, मग मनाचाच मणी फिरव, मनातच लक्ष ठेव. आणि एका ठिकाणी पुढे जाऊन सांगतात जर खरंच वरच्या पातळीवरचा साधक असेल तर तो हातात माळा पण घेत नाही, त्याचं मनही फिरत नाही, ना जीभ फिरे ना मन डोले. त्याची जीभ सुद्धा फिरत नाही आणि त्याचं मन सुद्धा हलत नाही, तरी त्याचा जप कायम सुरू असतो. माझे सर होते, ते किती छान बोलायचे. ते मला म्हणाले एकदा की एकतारीच का असते अध्यात्मात? एकतारी असते जी मीराबाईंच्या हातामध्ये होती. बाकीच्या कार्यक्रमांमध्ये तानपुरे असतात, ज्याला 4-4, 5-5 तारा असतात, पण अध्यात्मामधल्या पदांना काय वापरली जाते? एकतारी वापरली जाते का? तर त्यांनी उत्तर इतकं छान दिलं माझ्या सरांनी. ते म्हणाले की 4 तारा जरी समाजात लागल्या असल्या, घरात लागल्या असल्या, तरी एक तार तरी कायम त्याच्याशी लागली असली पाहिजे आणि ती कायम वाजत राहिली पाहिजे. म्हणून अध्यात्मामध्ये एकतारीचं महत्व. आणि खूप खूप मोठी माणसं जी असतात ना, ती खरंच इतक्या तन्मयतेनं त्यांची गोष्ट करत असतात. फक्त अध्यात्मातच नाही, किराणा घराणं आपण ऐकलं असेल गाण्यामध्ये. किराणा घराणं आहे, आग्रा घराणं, ग्वाल्हेर घराणं. त्या किराणा घराण्याचे मूळ पुरुष अब्दुल करीम खां साहेब, त्यांना कोणीतरी विचारलं, लोक पण काय प्रश्न विचारतात, त्यांना कोणीतरी विचारलं काय हो खां साहेब, तुम्ही कधी कधी रियाज करता? आता एवढ्या मोठ्या माणसाला हा प्रश्न विचारतात का? ते म्हणाले कधी करतो, मी कधी करत नाही ते विचारा. मी जेव्हा शांत बसलेला असतो ना, तेव्हाही माझ्या मनामध्ये षड्जच लागलेला असतो. कबीर सुद्धा हेच सांगतायत की तुम्ही काही दाखवू नका, तुम्ही काही धर्माचं करताय असं लोकांना नाही कळलं तरी चालेल, पण तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुमची एक तार मात्र कायम वर लागलेली असली पाहिजे. कबीर याला उदाहरण देतात, बायकांना आवडेल असं उदाहरण आहे. त्याला आपल्याकडे अनुसंधान म्हणतात. अनुसंधान म्हणजे सतत लक्ष एक तार तरी वरती भगवंताकडे लागलेली असणं. कबीरजी उदाहरण काय देतात? कबीर म्हणतात सुमिरन की सुधी यो करे जो घागर पनिहार. स्मरण कसं करावं? तर म्हणाले ती बघा, ती समोरनं पाणी घेऊन एक बाई येते बघा, पनिहारी, तिच्यासारखं स्मरण करा. म्हणजे कसं? कबीर म्हणाले बघा बरं, तिच्या डोक्यावर 1, 2, 3 घागरी भरलेल्या आहेत. ती येते कोणाबरोबर? तिच्या मैत्रिणींबरोबर येते. गच्च भरलेल्या घागरी आहेत, पण त्या घागरीतून पाण्याचा एक थेंब सुद्धा खाली डचमळत नाही. आणि ती अशीच्या अशी चालत येते का? नाही. ती अशी छान हलत डुलत चालत येते, ती मैत्रिणींशी गप्पा मारत चालत येते, पायामध्ये गेलेला काटा काढते, कुणाला तरी हात करते, सगळे व्यवहार तिथे चालू आहेत. डोक्यावरती काय आहेत? 3 कळशा पूर्ण भरलेल्या आहेत. कबीरजी म्हणतात सुमिरन की सुधी यो करे जो घागर पनिहार, हाले डोले सुरती में कहे कबीर विचार,
कबीर म्हणतात तिच्यासारखं स्मरण करायला शिका. ती डोक्यावर पाण्याच्या घागरी असून सुद्धा सगळीकडे बघतीये, कारण तिचं लक्ष भोवताली असलं तरी तिचं ध्यान मात्र फक्त डोक्यावरच्या घागरीवरती आहे. त्यामुळे लक्ष आणि ध्यान याच्यातला फरक कबीरजी आपल्याला उलगडून दाखवतात. आश्चर्य वाटतं. किती ओळी सांगतात कबीरजी? फक्त 2, म्हणून दोहा. 2 ओळीत एवढं बोलता येतं. आमचं जेव्हा ऐकतील चुकून माकून कबीरजी तर म्हणतील अगं किती बोलतेस, मी 2 ओळी सांगितल्या त्याच्यावर तू 20 ओळी बोलतेस. काय करणार, आमची क्षमताच तेवढी आहे हो. तुम्ही 2 ओळीत बोलत होतात, आम्हाला कदाचित 200 ओळी बोलाव्या लागतील. काय दोहे रचावेत कबीरजींनी. थक्क होतो आपण. एकदा कबीरजी घराबाहेर पडले आणि 2 माणसांची भांडाभांडी चालू होती. आपल्याला काय सांगितलेलं असतं? 2 माणसांची भांडणं पाहत उभं राहायचं नाही. कबीर तिथे उभे राहतात आणि नुसते उभे नाही राहत, ते रस घेऊन त्यांची भांडणं बघायला लागतात. आणि नुसतं तेवढंही नाही, मोठ्या मोठ्यांनी हसायला लागतात, लोटपोट होतात हसून हसून. त्यांची भांडणं थांबतात. ते 2 जण कबीरांना म्हणतात आम्ही इथे भांडतोय, इथं हसण्यासारखं काय आहे? कबीर म्हणतात अरे किती विनोदी बोलता तुम्ही, मी हसू नको तर काय करू म्हणाले. काय म्हणालास तू? तू काय म्हणालास याला? तू म्हणालास ना की नाही तुला उद्या धडा शिकवला तर माझं नाव बदलीन. कबीर म्हणाले हे सगळ्यात मोठं विनोदी वाक्य. त्या दोघांना कळलेलंच नाही की यात विनोद काय. ते म्हणतात सांगा बरं समजावून. कबीर म्हणतात तू काय म्हणालास? मी माझं नाव. कबीर म्हणाले तुझं नाव तू ठेवलंसच कुठे? केवढी विसंगती आपल्या जीवनामध्ये. ज्या नावाचा आपल्याला गमजा असतो, माझं नाव सुद्धा घेतलं नाही. करतो ना तक्रार, आणि सामाजिक ह्याच्यात तर खूप असतं. एवढं आम्ही केलं पण साधा उल्लेख नाही केला. त्या नावाचं एवढं असतं. म्हणजे मी कधी कधी गमतीत असं म्हणते की एखाद दिवशी आपण वर्तमानपत्राला पत्र पाठवतो आणि आपले ग्रह उच्चीचे असतील तर ते पत्र छापून येतं. इथे पत्रकार बाई बसलेत म्हणून सांगते. तर आपले ग्रह उच्चीचे असतील तर ते पत्र छापून येतं. मला खरं सांगा, आपण ते वाचतो का आधी खाली आपलं? त्यामुळे त्या नावाचं आपल्याला एवढं असतं ना. कबीर म्हणतात अरे ते सोडून द्या तो नावाचा अहंकार. तुमचं नाव सुद्धा तुम्ही ठेवलेलं नाही. तुमचं नाव सुद्धा दुसरा कोणीतरी ठेवतो आणि त्या नावाचा गमजा तुम्ही करता. म्हणून म्हणे मला हसायला आलं. 2 गोष्टी आहेत ना म्हणाले हसण्यासारखा. एक म्हणजे मी माझं नाव बदलीन, खुशाल बदल, कोणी विचारणार नाही. आणि दुसरा भाग काय म्हणालास तू? नाही तुला उद्या धडा शिकवला तर. कबीर म्हणतात तुझ्या पुढच्या क्षणांवर तुला एवढा विश्वास आहे की तू पुढल्या क्षणी उद्या याला धडा शिकवायला जिवंत असणार आहेस असं तुला वाटतं? आणि लगेच कबीर दोहा सांगतात. कबीर म्हणतात पाव पलकी सुधी नाही. पुढच्या क्षणी काय होणार आहे आपल्याला माहित नाही. पाव पलकी सुधी नाही करे कल का साच. पुढच्या क्षणी काय घडणार आहे आपल्याला माहिती नाही आणि तुम्ही उद्याचे इमले बांधताय. पाव पलकी सुधी नहीं करे कल का साज, काल अचानक मारसी जो तितर को बाज. तित्तीर पक्षी बसलाय झाडावर, इकडे तिकडे बघतोय का? अळी खायची. एक अळी खाल्ली, समाधान व्हावं नाही. बायकांना नसतं का सकाळची जेवण झाली की लगेच संध्याकाळी काय करायचं? एक झालं की दुसरं झालं की तिसरं, चालूच असतं. तसं त्या तित्तीर पक्षाचं चालू आहे. एक अळी तोंडात आहे तरी म्हणतो उद्याच्या आणि संध्याकाळच्या भोजनासाठी काहीतरी मिळवलं पाहिजे, आणि म्हणून दुसरीकडे शोधतोय. आणि काय होतंय? दुसरी अळी मिळणार एवढ्यात एक ससाणा येतो आणि त्या तित्तीर पक्षालाच खाऊन टाकतो. कबीर म्हणतात काल अचानक मारसी, काळ अचानक हल्ला करतो जो तितर को बाज. त्यामुळे भविष्याची स्वप्न जरूर बघा पण सत्याचा पाया न विसरता. 2 दोह्यांमधनं 2 ओळींमधनं कबीर आपल्याला जाग करतात. हा झाला फारच आध्यात्मिक दोहा. कबीर रोजच्या जीवनातलं बोलतात. कबीर म्हणतात मन मैला तन उजरा, मन मैला तन उजरा, बगुला कपटी अंग. काय वाटतं बगळ्याकडे पाहून? काय सांगताय हो, काही त्रास नाही हो, बोलत सुद्धा नाही बिचारा, एका पायावर उभा असतो. कबीर म्हणतात माशांना विचारा काय त्रास नाही येतो. मन मैला तन उजरा, बगळ्यासारखा ढोंगी कोणी नाही म्हणून ढोंगाला बगळे ढोंग म्हटलं जातं. बगुला बाबा म्हणतात ना पक्का ढोंगी येतो. म्हणून कबीर म्हणतात की मन कसं आहे त्याचं? अस्वच्छ आहे, रंग मात्र शुभ्र.
मन मैला तन उजरा बगुला कपटी अंग. कबीर म्हणतात पांढरे सगळे कपडे घातले म्हणून कर्म पांढरी होतीलच असं नाही. मन मैला तन उजरा बगुला कपटी अंग ताते तो कौवा भला तन्मन एकही रंग. या बगळ्यापेक्षा कावळा बरा म्हणाले. निदान आत जसं आहे तसाच तो बाहेर आहे, बगळ्यासारखा फसवणारा नाही. आश्चर्य वाटतं ना. कबीर 2-2 ओळींमध्ये जो लिहितात ते आपल्याला समजायला केवढा वेळ जातो. कबीर फकीराची व्याख्या किती सुंदर करतात बघा. कबीर म्हणतात फिकीर ही सबको खा गई. आपल्याला प्रत्येकाला चिंता आहे, कसली ना कसली तरी आहेच. फिकीर ही सबको खा गई फिकीर ही सबकी पीर. चिंताच माणसाला खाऊन टाकते आणि चिंताच माणसाची खरी वेदना असते. फिकीर ही सबको खा गई फिकीर ही सबका पीर. फिकीर का फाका जो करे ताका नाम फकीर. पण फिकीरच्या चिंताच जो सोडून देतो तो खरा फकीर. आश्चर्य वाटतं आपल्याला. छोट्या छोट्या 2-2 ओळींच्या दोह्यांमधनं कबीरजी आपल्याला इतकं सुंदर सांगतात. एक दोहा आणखीन. कबीर म्हणतात ऐसा कोई ना मिला जासू कहू निसंक. आजपर्यंत माझं 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 म्हणणारी सुद्धा एकही व्यक्ती मला अशी मिळाली नाही की माझं सगळंच्या सगळं मन मी त्यापाशी बोलून दाखवीन. कबीर कहे ऐसा कोई ना मिला जासू कहू निसंक. निशंकपणे मी आजपर्यंत कुणाला काही सांगू शकलो नाही, कारण जे हृदये की कहू ज्याला मी हृदयाचं सांगू वो फिर मारे डंक. ज्याला आपण आपलं 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 म्हणून वेदना सांगतो तो ती संधीचीच वाट बघत असतो की हा कधी मला सांगतोय आणि मी याचे कधी दोष दाखवतो. कहे कबीरा मी आजपर्यंत कुणालाही निशंक मनानं काही सांगू शकलो नाही, कारण कबीर म्हणतात की मला असं कोणी मिळालाच नाही. आणखीन एक दोहा सांगते. खरं दोहेच इतके आहेत कबीरांचे. कबीर म्हणतात नुसतं मोठेपण असून चालत नाही. ऊंचा हुआ सो क्या हुआ जैसे पेड़ खजूर. अहो खजुराचं झाड असलं म्हणून काय झालं आणि किती उंच असलं म्हणून काय झालं. ऊंचा हुआ सो क्या हुआ जैसे पेड़ खजूर पंथी को छाया नहीं फल लागत अति दूर. त्याच्या सावलीत कुणालाही सावली मिळत नाही आणि भूक लागली तर पोटही भरत नाही. असा मोठेपणा काय कामाचा. कबीर बोलतायत एकीकडे आणि लागताय दुसरीकडे. अन्योक्ती. लेकी बोले सुने लागे. तसं चालू आहे. कबीरांना समाजातल्या कुणाला तरी अलगद चिमटा काढायचा बोलतायत मात्र कुठेतरी दुसरीकडेच. पण हेच कबीर जेव्हा धर्माच्या बाबतीमध्ये बोलतात तेव्हा ते उगाच आडून आडून सगळ्यांना बरं वाटेल असं बोलत नाहीत. कबीर म्हणतात मी कुठलाच धर्म मानत नाही मानवतेच्या पलीकडे, आणि त्यामुळे ज्या धर्मात जी चूक ती मी सांगणारच. मग ती समोरच्याला आवडो वा न आवडो. मला कुठलंही मत कर्म नकोय कोणाचंही. मला अजिबात सत्ता चालवायची नाही, मला राजकारणात शिरायचं नाही, त्यामुळे लोकांना आवडेल असं बोलण्याची मला गरज नाही. कबीरांनी काय सांगितलं. कबीर म्हणतात ऐकण्यासारखा दोहा आहे, आपण ऐकलाय अनेकदा तरीही. मुल्ला होकर बांग पुकारे क्यों साहिब तेरा बहरा है. मुल्ला होकर बांग पुकारे क्यों साहिब तेरा बहरा है. चीटी के पाव में घुंगूर बाजे वो भी साहिब सुनता है. कबीर म्हणतात अहो तुमचा धर्म जर ईश्वर मानतच नाही तर मग मशीद करायची, त्या मशिदीच्या कळसावर चढायचं, करणे लावायचं आणि हात वर करून हाक मारायची. कबीर म्हणतात तो वरती आहे हे कुणी सांगितलं. तो चराचरामध्ये तू खाली बघून हाक मारलीस तरी सुद्धा तो आला पाहिजे. आणि एवढ्या मोठ्याने हाक मारण्याची गरजच काय. कबीर म्हणतात मुल्ला होकर बांग पुकारे क्यों साहिब तेरा बहरा है. त्याला ऐकू येत नाही. चीटी के पाव में घुंगूर वाजे. आता ती मुंगी केवढूशी, त्या मुंगीचा पाय केवढूसा, तिच्या पायातला घुंगूर केवढूसा. पण कबीर म्हणतात तो जरी हलकासा वाजला ना तरी सुद्धा त्याला ऐकू जातो. बरं वाटतं जरा त्यांच्यावर बोलल्यामुळे, नाही का. पण कबीर म्हणतात असं कसं तुम्हाला बरं वाटून देईन. जशी त्यांच्यावर काठी उगारली तशी तुमच्यावरही उगारायला पाहिजे. आणि म्हणून ते हिंदू धर्मीयांना सुद्धा म्हणतात पाहन पूजे हरी मिले तो मैं पूजू पहार. पाहन म्हणजे पाषाण. पाषाण पूजूनच हरी मिळत असेल तर मग मी पहाडाचीच पूजा नाही का करणार. पाहन पूजे हरी मिले तो मैं पूजू पहार ताते तो चक्की बली पीसे खाये संसार. मग घरातनं तरी बाहेर कशाला पडू. जर मला पत्थराचीच पूजा करायची असेल तर मग मी जात्यालाच हळद कुंकू वाहीन ना.
आणि वाहतात ना आपल्याकडे बायकाकडे प्रेम आहे त्या जात्यावरती. पाहन पूजे हरी मिले तो मैं पूजू पहार, ताते तो चक्की भली पिसे काय संसार. कबीर म्हणतात त्याची पूजा करा, मला त्याच्याशी काही मतलब नाही. तुम्ही त्याला हार घाला, तुम्ही त्याला चंदन लावा, तुम्ही त्याला काजळ द्या, पण त्याचंच अंतःकरण घेऊन बाहेर पण कुणीतरी भुकेला बसलाय हे फक्त विसरू नका. हे कबीर सांगतायत आणि म्हणून कबीर हा हल्ला चढवतायत. कबीर आपल्याला एक गोष्ट वारंवार सांगतायत, सतत का हा प्रश्न विचारा. ही रीत आहे म्हणून करायचं का? का? प्रत्येक काला उत्तर असतं आणि कबीर म्हणतात जर तुम्हाला उत्तम जगायचं असेल तर का विचारा. सर्दी झाली, नुसतं औषध घेऊन चालणार नाही. डॉक्टर म्हणतात काय खाल्लं होतं, कारण शोधतात ना डॉक्टर. गार पाणी प्यायलं का, उन्हामध्ये उगाच हिंडलात का, कारण शोधतात. का सर्दी का झाली महत्वाचं. कबीर म्हणतात एक सर्दीसाठी जर आपण का हा प्रश्न विचारतो तर मग आपल्या जगण्यासाठी आणि भगवंत मिळण्यासाठी का हा प्रश्न का विचारायचा नाही. कबीर म्हणतात कायम का हा प्रश्न विचारा. एक गंमत सांगते, गोष्ट सांगते. का हा प्रश्न विचारला नाही तर किती गडबड होते त्याची गोष्ट आहे. झार नावाचा राजा रशियातला, त्याच्या मुलाचं होतं लग्न आणि उन्हाळ्याचे दिवस असतात. तर झार आपल्या बायकोला म्हणतो, नवीन लग्न झालेला झार म्हणतो, चल आमच्या आजोबांचा की नाही त्या प्रदेशामध्ये एक बंगला आहे, आपण तिथे जाऊन राहूया. आणि म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात तो त्याच्या पत्नीला घेऊन त्या नवीन बंगल्यामध्ये, म्हणजे जुनाच बंगला, तिथे राहायला जातो. इतका सुंदर बंगला असतो. ती जी नवीन मुलगी आलेली असते लग्न होऊन, तिची इतकी सुंदर खोली असते, तिला इतका आनंद होतो. ती भरकन खोलीमध्ये जाते, एक फेरी मारते, तिला इतका आनंद होतो. आणि मग ती पडदे उघडते, कारण समोर खूप चांगला डोंगराचा एक सुंदर व्ह्यू असतो, म्हणून ती पडदे उघडते आणि तिच्या कपाळावर आठी येते. का? कारण त्या खिडकीच्या अगदी बाहेर एक सैनिक हातामध्ये तलवार घेऊन गस्त घालत असतो. ती पटकन पडदा लावून घेते. ती म्हणते माझ्या खोलीच्या इतक्या जवळ एक परपुरुष कशासाठी, म्हणून ती आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारते, काय होतो त्या खोलीच्या बाहेर एक सैनिक हातामध्ये तलवार फिरतोय, तो कशासाठी. तो म्हणतो मला नाही माहिती, आजोबांच्या काळापासून चालू आहे. मग ती म्हणते कुणाला माहित असेल. मग ती सेनापतीला बोलवते. सेनापतीला म्हणते तुमचा एक सैनिक माझ्या खोलीच्या बाहेर गस्त घालतोय, तो का. तो म्हणतो मला नाही माहिती, आमच्याकडे एक सैनिक इथे ठेवलेलाच असतो, एकाची ड्युटी इथे आम्ही लावलेलीच असते. सेनापतीला माहिती नाही, राजाला माहिती नाही, तिच्या सासूबाईंना माहिती नाही, कुणाला माहिती नाही. शेवटी ती मात्र कबीरांच्या पंथातली असते. ती म्हणते का कळलंच पाहिजे. आणि म्हणून ती दवंडी पिटवते आणि काय सांगते की मला या प्रश्नाचं उत्तर जर कुणाला माहित असेल तर ते मला हवंय आणि त्या व्यक्तीला योग्य तो मोबदला दिला जाईल. संध्याकाळच्या वेळेला 80-85 वर्षाची एक आजी काठी टेकत टेकत तिच्या दरबारामध्ये येते आणि तिला सांगते अगं मी सांगते तुला याचं उत्तर की तुझ्या खिडकी लगत तो का फेऱ्या मारत असतो. ती म्हणते सांगा. ती आजी सांगते तुझ्या आजे सासूबाई इथं यायचा ना, त्यांच्याकडे पण असतील ना आजे सासूबाई. ती म्हणते तुझ्या आजे सासूबाई जेव्हा इथे राहायला यायच्या ना तेव्हा तुझ्या आजे सासऱ्यांनी व्हायलेट नावाचं झाड इथे लावलं होतं आणि त्या व्हायलेटला अतिशय सुंदर नाजूक कोवळी फुलं येतात आणि ती फुलं आली रे आली की त्याच्यावरती चिमण्या येऊन बसतात आणि ती फुलं सगळी कुस्करून टाकतात. आणि मग तुझ्या आजे सासूबाईंना वाईट वाटायचं म्हणून त्या चिमण्यांना हकलण्यासाठी म्हणून एक सैनिक इथे गस्त घालतोय. ती म्हणते काय. ती बाहेर येते अंगणामध्ये. ती म्हणते कुठे, इथे काहीच नाहीये, हा उगाच गस्त घालतोय. ती म्हणते आता काय याची गरज नाही. ती तिथून त्याला काढून टाकते आणि ती सांगते सेनापतीला इकडे आता काही गरज नाहीये. तो निघून जातो. महिनाभर तिचा मुक्काम तिथे असतो आणि जेव्हा ती आता त्या बंगल्यातनं आपल्या रोजच्या घरामध्ये परतणार असते तेव्हा ती सगळ्या घराला एक फेरी मारते आणि तेव्हा तिला कळतं की तिथे व्हायलेटची बारीक बारीक झाडं आलेली आहेत. कारण तो सैनिक नंतर त्या व्हायलेटच्या वाफ्यामधनच फेऱ्या मारत असतो आणि त्याच्यामुळे उगवलेली सगळी झाडं सुद्धा तिथेच मातीमोल होत असतात. का हा प्रश्न विचारला नाही तर अशी गत होते. म्हणून ही गोष्ट झरीनाज व्हायलेट म्हणून गोष्ट आहे. किती सुंदर गोष्ट आहे आणि कबीरांच्या व्याख्यानात कशी मला ती इतकी आवडते ती गोष्ट की असं वाटतं ही सांगितलीच पाहिजे. की साधे प्रश्न असतात हो, हे का करायचं हे आपण कधीही विचारात घेत नाही. कबीर आपल्याला एवढीच विनंती करतायत जे कराल ना ते करा, पण का विचारा. आज कित्येक रूढी परंपरा आपल्या अशा चालू आहेत की ज्याला आता खरं तर काही
अर्थ नाही. हळूहळू आपल्याला बदलायला हवं. कबीर हे असे पुरोगामी विचारांचे आहेत. बदल स्वीकारा. 5000 वर्षापूर्वीची गोष्ट चालणार नाही, बदलायला हवी. विनोबाजी भावे, आपण नाव ऐकलंय, आचार्य, त्यांनी स्वतः गीताई पुस्तक लिहिलं आणि ते प्रसिद्ध करण्याच्या आधी पुन्हा स्वतः वाचून काढलं आणि 700 बदल केले. ते म्हणाले 2 वर्षापूर्वी लिहिलेली गोष्ट 2 वर्षानंतर प्रसिद्ध करताना मला जर 700 वेळा बदलावी लागत असेल तर 500 वर्षापूर्वी सुरू झालेली गोष्ट बदलताना आपल्याला किती वेळा विचार करावा लागेल. का? दोन दोन दोह्यातनं ओळीतनं कबीर आपल्याला विचार करायला लावतात. आणि कबीरांच्या पदांबद्दल काय बोलायचं? खरं तर कबीरांचे दोहे हाच विषय म्हणता येईल, पण मी थोडी पुढे सरकते. कबीरांच्या पदांबद्दल काय बोलायचं? किती पद आहेत सुंदर सुंदर, पण एक पद सांगते जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि जे कबीरांच्या व्यवसायाशी संबंधित आहे. चदरिया झिनी रे झिनी, झाली झाली झाली. कबीर सांगतायत, विणकर आहेत ना कबीर. काय सांगतायत कबीर? झाली झाली झाली, चादर विणून झाली. चदरिया झिनी रे झिनी. मग विचारतात, काहे का भरणं, काहे की भरणी, काहे का ताना, काहे की भरणी, ताणे कुठले, बाणे कुठले या चादरीमध्ये? आणि कबीर स्वतः उत्तर देतात, अहो या चादरीमध्ये 72,000 नाड्या आहेत आणि 7 तंतू इथे मेंदूमध्ये आहेत. यांचे एकमेकांमधली गुंफण म्हणजे ह्या चादरीचे ताणे बाणे आहेत. त्यांना माहिती होतं हे सगळं. का विचारलं म्हणून? गुगल का विचारलं होतं त्यांनी आणि म्हणून त्यांना हे माहित होतं. म्हणून कबीर सांगतात की ताने कसले आणि बाने कसले. आणि म्हणाले, अहो ही चादर इतकी सुंदर आहे म्हणाले, याच्या पदरावर, बायकांना सांगते, इकडे बघून सांगते, याच्या पदरावरती म्हणाले 8 कमळं विणलेत. पैठणीवर असतात ना, पण ती 3 किंवा 4 असतात. इथे किती विणलेत? 8. 8 कमळच का विणली? कबीर म्हणाले, अष्टचक्र नाहीयेत का? मूलाधारापासून सहस्रारापर्यंत 8 कमळं आहेत ना, ती अष्टकमळं ह्या चादरीवरती म्हणजे ह्या साडीच्या पदरावरती विणलेली आहेत. आणि कशी आहे म्हणाले? अहो आणखीन सांगू का म्हणाले? त्रिपेडी नक्षी आहे, टेम्पल बॉर्डर, त्रिपेडी नक्षी आहे. कसली त्रिपेडी नक्षी म्हणाले? सत्व, गुण आणि सत्व, रज आणि तम या 3 गुणांची त्रिपेडी नक्षी विणलेली आहे. आणखीन म्हणाले, खूप रंगीत आहे बरं, अशी मळलेली नाही. कशी आहे? एकदम रंगीबेरंगी आहे. रंगीबेरंगी कशी? पंचतत्व आणि 5 तत्वांचे 5 रंग, म्हणून पंचतत्वांच्या धाग्यांनी विणलेली रंगीबेरंगी ही चादर आहे. आणि म्हणाले, अहो इतकी तलम आता नाही, जन्म होतो तेव्हा. म्हणाले इतकी तलम, पण फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. कबीर म्हणतात, पण हा बिचारा विणकर 9 महिने एक चादर विणत असतो. 9 महिने एक चादर विणतो, पण माणूस एखाद्याला श्रेय देईल तर तो माणूस कसला? त्या विणकराचे सुद्धा एक दिवसही मनापासून आभार मानत नाहीत की तुम्हाला छान चादर दिलीस. असं आजपर्यंत एकाही माणसानं त्या विणकराला सांगितलं नाही. आणि कबीर म्हणाले की ती घेतात तर घेतात म्हणाले चादर आणि इतकी अस्वच्छ करून टाकतात. षड्रिपूंचे डाग, इच्छा वासनांची भोकं, षड्रिपूंचे डाग पडतात. म्हणे काही वर्षातच ही चादर काय म्हणतात ना, अशी फिकी पडायला लागते, विटायला लागते. त्याच्या दशा 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 होतात खऱ्या अर्थानं. पण कबीर म्हणतात, हे कुणाकुणाच्या बाबतीत? म्हणाले सगळ्यांच्याच बाबतीत. सुर, नर, मुनी हे खरे कबीर आहेत. एवढं ठामपणे बोलणारे कबीर. कबीर म्हणतात हे फक्त माणसांच्या बाबतीत नाही, देवांना सुद्धा ही चादर नीट वापरता आली नाही, ऋषींना पण आली नाही, मुनींना आली नाही, माणसांना आली नाही. कारण देवानी भोग भोग भोगले, ऋषींनी त्याग त्याग त्यागलं आणि माणसाला अजून हेच कळलं नाहीये की काय भोगायचंय आणि काय. म्हणून कबीर म्हणतात की अजून ही चादर कुणालाही नीट ओढता आली नाही. पण दास कबीरने ऐसी ओढी. कबीर म्हणतात एकमेव मी आहे. हा अहंकार नाहीये, हा आत्मविश्वास आहे. एकमेव, कबीर म्हणतात एकमेव मी आहे. दास कबीरने ऐसी ओढी, जू कित्यू धरदिनी. कबीर म्हणतात मी एकटा असा आहे की जशी आणली तशी परत केली. बापरे, असं वाटतं हा दोहा जन्मल्या क्षणी कुणी सांगितला असता तर काहीतरी उपयोग झाला असता. आता इतकी वर्ष पुढे आल्यानंतर ही विटलेली चादर पुन्हा स्वच्छ करणार कशी?
तरी कबीर एक मार्ग सांगून ठेवतात. म्हणाले, तुम्हाला खरंच वाटतंय का की ही चादर मळली आहे आणि ही स्वच्छ करायचंय? कबीर म्हणाले, भक्ती आणि ज्ञान, साबण लावा, आपोआप स्वच्छ होईल. भक्तीचा साबण लावा, ज्ञानाच्या पाण्यात धुवा, की चादर स्वच्छ होईल. कबीर का सांगतात, ज्यू की त्यू उधर दिनी, जशी आणली तशी म्हणाले परत केली का? कबीर म्हणतात, अहो मला माहिती आहे. काय माहिती? कबीर म्हणतात की मी उद्या एखाद्या, धरून चला मी उदाहरण देते, की मी उद्या एखाद्या नाटकात काम केलं आणि मी राणीची भूमिका केली. आता राणीचा मुकुट माझ्या घरी आहे का? नाही. ती उंची वस्त्र माझ्या घरी आहेत का? नाही. ते बाजूबंधन, मोठे मोठे अलंकार माझ्या घरी आहेत का? नाही. मग मी काय करते? मी भाड्याच्या दुकानात जाते, तिथून एका दिवसासाठी नाटकासाठी ते सामान घेऊन येते आणि माझी भूमिका पार पाडते. पण माझी भूमिका पार पडत असताना माझं सतत लक्ष असतं की हे जे मी घातलेलं आहे ते माझं, इदम न मम, हे माझं नाही. आणि म्हणून मी बसताना नीट बसते की कुठे फाटू नये, चहा पिताना नीट पिते की कुठे सांडू नये, कुठले डाग लागू नयेत. कबीर म्हणतायत, जसं मी एखादी गोष्ट भाड्याने आणल्यानंतर माझं सतत लक्ष असतं की हे मला उद्या परत करायचंय, तसं ज्या दिवशी मला ही चादर मिळाली त्या दिवशीच मला कळलं होतं की ही फक्त या जन्मापुरती दिलेली, भाड्यानं दिलेली चादर आहे. आणि ती उद्या माझ्याकडनं तो मागून घेणार, आणि तेव्हा मला जर फाटकी तुटकी चादर त्याला दिली तर तो काय पुढच्या जन्मात मला देईन मला माहित. थक्क होतो ना आपण, थक्क होतो आपण की आपल्या व्यवसायाचा कबीर असा विचार करतात, आपला व्यवसायातनं असं अध्यात्म दाखवतात. आणि नुसतं अध्यात्म दाखवत नाहीयेत, तर माणसाने कसं वागावं हे कुठेही उपदेश करतोय बघा. असं न सांगता सांगतात. तुम्ही विचार करा, मी माझ्या मुलीला नेहमी म्हणते की आम्ही काही असं करावं असं म्हटलं की तुम्ही नातं का मुरडता? कधी काही चांगलं सांगितलं असं करू नये, असं करावं, लगेच यांची नाकं मुरडतात पुढल्या पिढीतल्यांची. याचं एकच उत्तर आहे, आपण केलेला उपदेश लोकांना आवडत नाही, पण कबीरांनी केलेला आवडतो. तुम्ही आता टाळ्या वाजवल्यात. कबीरांनी केलेला उपदेश आवडतो, कारण कबीर उपदेश करायचा म्हणून करत नाही, ते सांगून ठेवतात, तुम्हाला जसं कळेल तसं तुम्ही स्वीकारा. मला कबीरांची एक गोष्ट आवडते, कबीर फक्त चमचे वरून ठेवतात, ते भरवायला जात नाहीत. बघा, मी चमचे वरून ठेवलेत विचारांचे, तुम्हाला जो विचार आवडेल, जो रुचेल आणि सगळ्यात महत्वाचा जो पचेल तोच फक्त खा. आणि म्हणून कबीर लोकांना आवडतात, जनसामान्यांना सुद्धा कबीर आवडतात. केवढं लिहितात तो, कुठून कळलं यानं? 72,000 नाड्या आहेत आणि सप्तकोटी तंतू आहेत, कुठून कळलं? आजच्या मुलांना बरं असतं, त्या गुगलला एक क्लिक केली की सगळं ज्ञान समोर असतं. कबीरांना कुठून कळलं? कुठलं कॉलेज कबीरांचं, कुठलं विद्यालय, कुठली इंटरनॅशनल स्कूल? कबीर म्हणतात, कसली स्कूल हो म्हणाले, मला शिकायलाच आवडलं नाही. इथे मुलं नाहीत ना कोणी, नाही तर नेमकं तेवढंच एक वाक्य घरी जाऊन सांगतील. त्या ताई म्हणत होत्या की कबीरांनाही शिकायला आवडायचं नाही. कबीर म्हणाले, अहो मला शिकायलाच आवडलं नाही कधी, मला पण घातलं होतं म्हणाले शाळेत, पण माझं मनच लागलं नाही शाळेमध्ये. कबीर पडना बंद करू, पुस्तक दियो बहाय. म्हणे एक दिवस सांगितलं मी आई बाबांना, हो मी शाळेत चाललो आणि गंगेच्या घाटावर गेलो आणि सगळी पुस्तकं गंगेत समर्पित करून टाकली. कबीर पडना बंद करू, पुस्तक दियो बहाय. का? कारण सांगताय तो कबीर एवढ्या लहान वयात सुद्धा. कबीर म्हणतात, 52 अक्षर सोदिके, 52 अक्षर शिकून 52 अक्षर सोदिके सतनाम लोलाय. कबीर म्हणतात, 52 अक्षर शिकलो पण 2च अक्षर खरी वाटली, आणि ती अक्षर म्हणजे सत किंवा राम. 52 अक्षर शिकलो पण नंतर लक्षात आलं यांचा काही उपयोग नाही माझ्या जीवनात. कसला उपयोग आहे? सत किंवा राम. किती लहान वयात ज्ञान झालंय कबीरांना. हे ज्ञान कधी होऊ शकतं. अष्टावक्र गीता, आपण नाव ऐकलंय त्या ग्रंथाचं. अष्टावक्र गीतेमध्ये जनक राजा अष्टावक्राला विचारतो, मला हे अध्यात्माचं ज्ञान कधी होईल? आत्ताच्या भाषेत सांगायचं तर किती वर्षांचा कोर्स आहे? अष्टावक्र म्हणतात, अहो कसला कोर्स, तुम्ही घोड्यावर चढता का नाही? तेव्हा रिकिबीत पाय टाकल्यानंतर दुसऱ्या रिकिबीपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला ज्ञान होऊ शकतं. आध्यात्मिक ज्ञान डिग्री मिळत नाही,
पण त्यांनी जगण्याची डिग्री मात्र खूप वाढते. म्हणून कबीर सांगतात, एवढ्या लहान वयात कबीर म्हणतात 2 अक्षरं मला पुरली हो. आणि कबीर सांगतायत, मुळामध्ये मी ज्या कोर्सला ऍडमिशन घेतली त्या कोर्समध्ये लेखनाचा उपयोगच नाही. कबीर म्हणतात, लिखालिखी की बात नाही, देखा देखी की बात. अहो, मी भगवंताच्या कोर्सला ऍडमिशन घेतली आहे, त्यामुळे लिहून काय सांगणार? लिहिता आलंच नाही ना, म्हणून तर न इति नेती 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 म्हणावं लागलं ना. भगवंत कसा आहे सांगता येईल का? कबीरच एका ठिकाणी म्हणतायत की जो म्हणतो मला भगवंत मिळाला तोही वेडा, आणि जो म्हणतो मला मिळाला नाही तोही वेडा. पाया कहे सो बावरा, खोया कहे सो बावरा. पण लिहून दाखवता येत नाही. भगवंत असा आहे, त्याचं नाक अमक्यासारखं आहे, त्याचे गाल जरा फुगीर आहेत, असं काही सांगता येत नाही. त्यामुळे कबीर म्हणतात लिखालिखी की बात नाही. अहो, लिहून काही सांगता येत नाही. या कोर्सला फक्त देखा देखी की बात, बघावं लागतं, प्रत्यक्ष कळावा लागतो, आणि समोर दिसणारच नाहीये तो, अंतरंगात खूण उमटावी लागते. लिखालिखी की बात नाही, देखा देखी की बात. आणि उदाहरण काय देतात? दुल्हा दुल्हन मिल गए, फिकी पडी बारात. असंच असतं ना लग्नामध्ये. प्रत्यक्ष मुहूर्त होईपर्यंत एवढी माणसं त्या स्टेजवर, काका काकू, मामा मामी, आत्या आतोबा, करवल्या. आणि एकदा शुभमंगल सावधान म्हटलं आणि मुलीने मुलाच्या गळ्यात आणि मुलानं मुलीच्या गळ्यात हार घातला की सगळे खाली. मग कोण असतं स्टेजवरती? फक्त नवरा नवरी आणि गुरुजी. कबीर तेच सांगतात हो, एकदा दुल्हा दुल्हन मिळाल्यानंतर ही ग्रंथ बिंत वराडी मंडळी खालीच उतरतात, कारण फक्त तेव्हा दुल्हन महत्वाची असते किंवा दुल्हा महत्वाचा असतो. लिखालिखी की बात नहीं, देखा देखी की बात. दुल्हा दुल्हन मिल गए, फिकी पडी बारात. आपण इतक्या आनंदानं गमतीशीररित्या हे सगळं घेतोय, कुणाला बाहेरनं वाटेल का की ते अध्यात्माची चर्चा चालली? हेच भारतीय ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. आज भारतावरती नावं ठेवणारी भारतातनच माणसं जास्त आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण भारतीय ज्ञान परंपरा काय आहे याचा अभ्यास केलेला नाही. मला खरं तर इच्छा नाही, पण तरी सुद्धा प्राप्त परिस्थितीवरती 2 मिनिटं बोलायलाच पाहिजे. आज भारतामध्येच अशी माणसं आहेत की जे भारतीय संस्कृतीला नावं ठेवत आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही भारतात आहात ना, म्हणूनच तुम्ही भारताला नावं ठेवू शकता, कारण आम्ही सहिष्णू आहोत. बाहेर जा दुसऱ्या देशामध्ये आणि ठेवा त्या देशाला नावं, आणि बघा काय होतं ते. आज भारतीय संस्कृती, मी कुठला धर्मही म्हणत नाही, हिंदू नाही, मुस्लिम नाही, जैन नाही, ख्रिश्चन नाही, मी कुठल्याही धर्माचं म्हणत नाही. या भूमीमध्ये जो जन्माला आला ना, तो सहिष्णुता घेऊनच जन्माला येतो. आणि म्हणून आपण सगळे एकत्रितपणे राहू शकतो, आनंदाने राहू शकतो. पण लक्षात आपल्या येत नाही की ही जी राजकारणी मंडळी आहेत ही केवळ त्यांच्या स्वार्थासाठी फूट पाडतायत, आणि आपण मात्र कबीरांना विसरलोय आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवलं. चूक आहे. आज 2019 मध्ये सुद्धा आरक्षण देऊन आपण समाजामध्ये जर फूट पाडणार असो तर हा वार खरा नव्हे. आपल्या लक्षात आलं असेल माझा निर्देश कुणाकडे आहे ते. या वाराला काय अर्थ नाही हो. आपण स्वतःला एकत्र आणणं गरजेचं आहे, आणि असं एकत्र यायचं असेल तर प्रत्येकाने मनातून कधीतरी कबीर वाचला पाहिजे. काय सांगतात कबीर? कबीर म्हणतात, अहो मी कुठल्याही धर्माचा नाही, जो माझ्याशी प्रेमाने वागतो मी त्याच्याशी प्रेमानेच वागणार. ही आपली संस्कृती आहे, आणि ही संस्कृती जर आपण टिकवली नाही तर जगामध्ये आपण शिल्लक उरणार नाही. म्हणून आपली जबाबदारी आहे, स्पेशली या वयातल्या मंडळींची जबाबदारी आहे की पुढच्या पिढीपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. आपण हे सांगितलं पाहिजे की आम्ही अध्यात्म सुद्धा आनंदाने बोलतो, ही आमची संस्कृती. आपल्याकडे गीता आहे, बरोबर? गीता म्हणजे गायली जाते ती, जिथे अध्यात्माचं सुद्धा गाणं होतं, ती ही भूमी आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटतं की इथे इतकं अध्यात्माची चर्चा चालली आहे पण आपण आनंदाने ऐकतोय, हे या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. कबीरांनी जसं ज्ञानाला महत्व दिलं ना, तसं त्यांनी गुरुला महत्व दिलं. गुरु हा असावाच लागतो असं कबीरांचं म्हणणं आहे. काय लिहिलंय कबीरांनी? कबीर म्हणतात शिष्य कसा हवा आणि गुरु कसा हवा, ऐकण्यासारखी गोष्ट आहे. कबीर म्हणतात शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. शिष्य कसा पाहिजे? गुरुला सगळं दिलं पाहिजे. सगळं म्हणजे वित्त नव्हे, चित्त दिलं पाहिजे. शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे.
गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कच्चू न लय. अशी जोडी जमली तर खरं शिष्यानं सगळं द्यावं आणि गुरुनी काहीही घेऊ नाही. काय प्रेम आहे गुरुवरती. कबीरांच्या गुरुवरती सुद्धा आपल्याकडे एवढी भांडणं आहेत. मुसलमान म्हणतात की शेख तकी त्यांचे गुरु होते, हिंदू म्हणतात रामानंद त्यांचे गुरु होते, कबीर पण म्हणतात की रामानंद माझे गुरु होते. आणि ते गुरु कसे झाले तर सकाळच्या वेळेला पहाटेच्या, ही सगळी दंतकथा, पहाटेच्या वेळेला कबीर घाटावरती झोपले होते मुटकुळं करून थंडीत कुडकुडत, आणि तेवढ्यात रामानंद स्वामी आले आणि त्यांचा पाय लागला. पाय लागल्याबरोबर आपण काय करतो, खाली बघू मी नमस्कार करतो आणि राम राम म्हणाले. ते कबीरानं म्हटलं हीच दीक्षा. आणि म्हणून तेव्हापासून कबीर रामनामाचा जप करायला लागले. गुरुवरती एवढं प्रेम आहे. कबीर म्हणतात गुरु कसा असतो, गुरु कुंभार शिष्य कुंभ आहे. गुरु कुंभार आणि शिष्य कुंभ. गुरु कुंभार शिष्य कुंभ आहे. घडी घडी काढे खोट. कुंभार काय करतो, मडकं तयार करतो आणि सतत फटके मारतो. गुरु तसेच असतात नाही का, सतत आपल्या चुका दाखवत राहतात. गुरु कुंभार शिष्य कुंभ आहे. घडी घडी काढे खोट. पण मडकं खुशीत असतं का, कारण मडक्याला माहिती असतं की अंतर हात सहार दियो बाहेर बाहे चोट. मडकं खुशीने आकार घेत असतं कारण मडक्याला माहिती असतं की बाहेरनं लोकांना वाटेल हा थपडा मारतोय सारख्या खोट काढतोय, पण शिष्याला माहित असतं की आतमध्ये अंतर हात सहार दियो, की गुरुचा हात आत आधाराला आहे. वर घाली तो धपाटा, गदिमा लिहितात ना, आता आधाराचा हात वर घाली तो धपाटा. गुरु आणि शिष्य यांच्यामधलं नातं कसं अलगद उलगडून दाखवतात कबीरजी. कबीरजी म्हणतात नीचे ऊंचे पाणी न टिके नीचे ही ठहराय. रोजचं आहे ना आपल्या दृष्टीतलं उदाहरण. वरती पाणी उधळा बरं काय होईल, खालीच येणार. ऊंचे पाणी न टिके नीचे ही ठहराय. नीचा हो सो भर पिवे ऊंचा प्यासा जाय. ज्ञान हवं असेल तर झुकायला हवं. तुम्ही म्हणाल पाण्याला मी असाच राहणार, तुला यायचं तर येणार नाही. म्हणून कबीर सांगतायत की गुरु पुढे कायम नम्र व्हायला पाहिजे, आपण झुकलं पाहिजे, कारण तो ज्ञानाचा सागर आहे. त्याच्या एका तुषारानं सुद्धा आपलं कल्याण होणार आहे. कबीर म्हणतात अहो मी गुरुबद्दल किती बोलू म्हणाले. गुरुबद्दल एवढंच म्हणतो, सात समिंदर की मसी करी लेखनी सब बन राई. मला इतकं लिहायचंय म्हणाले गुरुविषयी. शाई आणून कुठून, म्हणाले एक आयडिया करतो, सातही समुद्रांमध्ये शाई भरून ठेवतो म्हणजे कमी पडायला नको. सात समंदर की मसी करी लेखनी सब बन राई. सगळी झाडं तोडली आणि त्याच्या पेन्सिली करून ठेवल्या म्हणजे कमी पडायला नको. सात समंदर की मसी करी लेखनी सब बन राई. आणि पुढे काय सांगतात, सब धरती कागज करू. सगळी पृथ्वी उलगडली म्हणाले. का, कागद म्हणून. पण गुरुगुण लिखान जाई. पण गुरुचे गुण मुळी लिहिताच येत नाही. इतकी गुरुवरती निस्सीम भक्ती आहे. एका ठिकाणी कबीर गुरुला भगवंतापेक्षा जास्त मान देतात. काय सांगतात कबीर, कबीर म्हणतात गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव. म्हणाले गुरु आणि गोविंद दोघही जण माझ्या दाराशी एकदमच उभे राहिले. पहिला नमस्कार कुणाला करू, कुणाचा इगो दुखावला जाणार नाही. गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव. कबीर म्हणतात बलिहारी गुरुजी आपण हो. गुरुजी माझा पहिला नमस्कार तुम्हालाच, कारण गोविंद दियो बताय. कारण माझ्या घरी गोविंद येईल एवढी माझी पहुंच नाही. तुम्ही मध्ये सेतूचं काम केलं म्हणून गोविंद माझ्या घरी आला. म्हणून पहिला नमस्कार हा नेहमी सेतूला करावा. कबीरांचं दोन गोष्टीवरती निरतिशय प्रेम आहे. एक म्हणजे गुरु, एक 5 ते 10 मिनिटं आपल्या परवानगीनं. एक म्हणजे गुरु आणि दुसरं म्हणजे प्रेम. कबीर म्हणतात हे जग तरच शिल्लक राहील. ऐकण्यातली गोष्ट आहे. कबीर म्हणतात हे जग तरच शिल्लक राहील जर आपण एकमेकांशी प्रेमाच्या धाग्यानं बांधलेलो असू. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. रोज दिवसभरात एकदा तरी हा विचार करावा. आपण घरामध्ये सुद्धा तेवढ्या खऱ्या प्रेमानं वागत नाही हो. अनेकदा, मी सगळ्यांवर आरोप नाही करत आहे, अनेकदा जरा चूक दिसली समोरच्याची की कापलं त्याला. म्हणून नामदेव महाराज म्हणतात तुमची आणि माझी जीभ सारखीच आहे. माझी पण जीभ म्हणजे कात्री आहे आणि तुमची पण जीभ म्हणजे कात्री आहे.
पण तुमची जीभ सतत समोरच्या माणसाचं मन कापत राहते, बोलून 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 बोलून. आणि माझी जीभ मात्र यमाचा फास कापत राहते, सतत नामाचा उच्चार करून 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 करून. कबीर सांगतात, अहो चुकलं तर चुकू द्या ना, जरा सांभाळून घ्या, त्याला प्रेमाने सांगा. बघा तुम्ही तोडलं ना, शब्दाला शब्द वाढतो आणि शब्द खूप मोठा आघात करतो. त्यामुळे शब्द उच्चारताना प्रेमाने उच्चार, असं कबीरच सांगतायत. शब्द कसा पाहिजे? ऐसे बानी बोलिये जैसे आपाप होय. इतकं सुंदर बोला की समोरचा माणूस विसरला पाहिजे त्याचं देहभान, इतकं प्रेमाने बोला. म्हणून कबीर म्हणतायत, हे जग शिल्लक राहायचं असेल तर एकच गोष्ट करायला हवी, ते म्हणजे प्रेम करायला शिका. पोथी पडी पडी जगमुआ, पंडित भयानक होय. पोथी वाचून माणसं पंडित होत नाहीत. ढाई आखर प्रेम के करे सो पंडित होय. प्रेम ही 2.5 अक्षरं ज्याला उत्तम लिहिता आली आणि ज्याला समजली, तोच खरा पंडित. कबीरांचं भगवंतावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. कबीर म्हणतात, अहो कबीरा काजल रेख की अब तो दई न जाय. कबीर म्हणतात, मला डोळ्यामध्ये हलकीशी काजळाची रेघ ओढायची आहे, आपण ती सुद्धा देता येत नाही. कबीरा काजल रेख की अब तो दई न जाय, का नैनन में शाम बसे काजल कहाँ समाय. अहो माझ्या डोळ्यामध्येच तो श्याम सावळा कृष्ण असा काही बसलाय. आधीच माझे डोळे एवढे काळे झाले आहेत की आता आणखीन काजळाची रेख ओढू कुठून. पण विनोबाजी लगेच चिमटा काढतात आपल्याला. विनोबाजी म्हणतात की माणसाचे डोळे हे काळे असतात, म्हणजे बुबुळ भारतीयांची, बऱ्याचशा 90% भारतीयांची बुबुळ ही काळी आहेत. विनोबा म्हणतात, काय बघतात लोक त्यातनं? ते म्हणतात, बहुतेकांना त्यातनं काळं वेरच काहीतरी दिसतं आणि फार थोडी लोक अशी आहेत की ज्यांना काळ्या बुबुळातनं सावळा कृष्ण दिसतो. त्यामुळे आपण काय बघतो हे आपलं आपण परीक्षा करून पाहिली पाहिजे. त्यामुळे कबीरांचं प्रेमावरती प्रेम आहे आणि कबीरांचं गुरुवरती प्रेम आहे. कबीर हे खरे म्हणजे एक स्वतःचा मार्ग निर्माण करणारे संत आहेत. कबीरांना तळमळ होती, कबीर व्याकुळही होत होते, पण नामदेवांसारखे नाहीत. कबीर विराणी गात होते पण अस्वस्थतेतनं नाही. कारण कबीर एवढंच म्हणत होते की जसं मला चांगला भगवंत पाहिजे ना, तसा भगवंताला सुद्धा चांगला शिष्य हवाच असतो. कबीर मन मर्तक भया शरीर. कबीर म्हणतो, अहो माझं सगळं मी त्याला दिलं, माझं मन त्याला दिलं, माझं शरीर भगवंताला दिलं. कबीर मन मृतक भया शरीर, पाछे पाछे हरी फिरे कहे कबीर कबीर. एरवी आपण भगवंताला हाक मारतो, पण मी असा वागलोय की भगवंत माझ्या मागून हाक मारत येतो, कबीरा कबीरा कुठे चाललास. कबीर म्हणतायत की मी व्याकुळ आहे, त्यांनी हाक मारावी म्हणून, कारण मी तसं वागलेलो आहे. एवढा कबीरांचा स्वतःच्या भक्तीवरती विश्वास आहे. आणि आता माझ्या बोलण्यातला शेवटचा मुद्दा म्हणजे स्वल्पविराम. खूप बोलता येईल कबीर ह्या एकाच विषयावरती, पण माझी जिव्हा थकेल, कारण मी सामान्य व्यक्ती आहे आणि कबीर हे असामान्य आहेत. पण कबीर असं म्हणतात, 3 गोष्टी ज्या कबीरांना मराठी भूमीशी किंवा महाराष्ट्राशी बांधून ठेवतात. कबीर हे उत्तर भारतातले, पण तरीही महाराष्ट्रामध्ये कबीरांचं प्रेम होतं महाराष्ट्रावर. 3 गोष्टीत कबीर बांधलेल्या आहेत. पहिली गोष्ट नामदेव महाराज. 12व्या शतकामध्ये नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर भक्तीचा झेंडा खांद्यावर घेतला आणि ते राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब करत 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 घुमानला जाऊन स्थिरावले. आणि विनय मोहन शर्मा हे हिंदी संत काव्यातले खूप मोठे अभ्यासक आहेत. त्यांनी असं म्हटलं की दादू, पीपा, मीरा, कबीर हे सगळेजण नामदेवांच्या पावलावर पाऊल ठेवून चालले. म्हणून ही भक्तीची परंपरा सुरू करण्याचं श्रेय महाराष्ट्रातल्या नामदेव महाराजांना आहे. हा एक धागा. दुसरा धागा, कबीरांचं काव्य एका बाजूला आणि तुकारामांचं काव्य एका बाजूला आपण घेऊन बसलो तर त्यांच्यामध्ये एवढी साम्य स्थळ आहेत. उदाहरण सांगते. कबीर म्हणतात, मैं कुत्ता तेरे द्वार का, मोतिया तेरा मेरा नाम. कबीर म्हणतात, मी कोण आहे भगवंता, मी तुझ्या दाराशी अखंड बसून राहिलेला कुत्रा आहे. कबीर म्हणतात, मैं कुत्ता तेरे द्वार का, मोतिया मेरा नाम. तुकाराम महाराज काय सांगतात, तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. दोघही जण स्वतःला त्याच पातळीवर पाहतात. कबीर काय सांगतात, निंदक निकट राखिये अंगण कुटी बिछाय. निंदकाला छान घर बांधून द्या जवळच, म्हणजे तुमचा विकास होईल.
आमटी तुम्ही कितीही चांगली केली तरी नाही, थोडंसं जरा मीठ जास्त झालंय की तुम्ही पुढच्या वेळी आणखीन चांगली आमटी कराल. म्हणजे आपला विकास व्हावयाचा असेल तर निंदक शेजारी ठेवा. म्हणून कबीर काय सांगतात, निंदक निकट राखीये अंगण कुटी बिछाय. तुकाराम महाराज काय सांगतात, निंदकाचे घर. किती समांतर पातळीनं जातात. कबीर म्हणतात, कधीही कुणीही काही मागू नका, याचना कधीही करू नका. मांगन मरण समान है, मत कोई मांगो भीख. मांगन से मरना भला, ये सद्गुरु की सीख. मागायची वेळ आली तर मरण पत्करा, पण मागू नका, असं सद्गुरूंनी म्हणे मला सांगितलंय. तुकाराम महाराज काय म्हणतात, जळो जिणे लाजिरवाणे भिक्षा पात्र अवलंबिणे. किती समांतर पातळीवर आहेत. त्यामुळे कबीर वाचताना तुकाराम महाराजांची आठवण होते आणि तुकाराम महाराज वाचताना कबीरांची आठवण होते. त्यामुळे हा पण एक धागा कबीरांचा महाराष्ट्राशी जोडलेला आहे. आणि तिसरा अतिशय महत्वाचा तो म्हणजे कबीरांचं पंढरपुरामध्ये आगमन झालेलं होतं आणि कबीरांना विठ्ठलाचं विलक्षण कौतुक होतं. कबीर म्हणतात की तिथे तो एक सावळा चोर उभा आहे म्हणे विठ्ठलात पंढरपुरामध्ये, आणि म्हणाले तो तर मला आवडलाच, पण त्याच्या पलीकडे मला खूप काही गोष्टी इथल्या आवडल्या महाराष्ट्रातल्या. कुठल्या? कबीर म्हणतात, भीमा के तट निकट पंढरपूर. भीमा नदी चंद्रभागा, तिच्या काठावरती पंढरपूर नावाचं क्षेत्र आहे. भीमा के तट निकट पंढरपूर अजब क्षेत्र सुखदाई. अहो काय ते क्षेत्र, इतका आनंद आहे म्हणाले पंढरपुरामध्ये. भीमा के तट निकट पंढरपूर अजब क्षेत्र सुखदाई. टाळ बीन मृदंग बजावत संतन की बादशाही. कबीर म्हणतात, अहो उत्तर भारतात पण एक बादशाही मी पाहतोय आणि दक्षिण भारतामध्ये पण एक बादशाही मी पाहिली, पण उत्तर भारतातली बादशाही ही ती बादशाह आहेत आणि इथे सगळे संत आहेत, त्यांचीच बादशाही चालू आहे. टाळ बीन मृदंग बजावत संतन की बादशाही. आणि काय म्हणतायत, कबीरांना कुणीतरी पुंडलिकाची कथा सांगितली. हा का इथे उभा आहे अजून कटीवरती हात ठेवून? तर पुंडलिकाची अजून आई वडिलांची सेवा करून पूर्ण झालीच नाहीये, म्हणून त्यांनी वीट फेकली आणि त्याच्यावरती विठ्ठल उभा राहिलेला. कबीर म्हणतात, याला कशाला इथं उभं राहायला पाहिजे, चांगला क्षीर समुद्रामध्ये त्या शेषावरती झोपतो, तिकडे जायचं की, पण जात नाहीये. का जात नाहीये? कबीर म्हणतात, छोड़ दिया वैकुंठ हरिभाव भगत का भूखा. कबीर म्हणतात, त्याला क्षीरसागरात झोपता येईल, अत्यंत समृद्ध अशा वैकुंठातही राहता येईल, पण तो राहत नाहीये. का? तो इथे उभा आहे, कमरेला रग लागली तरी. का उभा आहे? कारण हरिभाव भगत का भूखा, त्याला भक्तांची भूक आहे. म्हणून छोड़ दिया वैकुंठ हरिभाव भगत का भूखा. आणि कबीर म्हणतात, या पंढरपुरामध्ये मला काय आवडलं, कहे कबीर हरी से मीठा लागे तुलसी बुक्का. कबीर म्हणतात, हरी तर मला आवडलाच हो, पण ती तुळशीची माळा मला खूप आवडली. आणि त्याही पेक्षा काय आवडलं असेल ना, तर बुक्का आवडला. इतकं कबीरांचं ह्या पंढरपुराशी नातं आहे. आपण गेले काही तास, दीड तास असेल कदाचित, कबीर ह्या विषयावर बोलतोय. कबीरांच्या वेगवेगळ्या रूपांना पाहण्याचा फक्त स्पर्श केलाय. मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की कबीर हा हिमालय, आणि हिमालयाच्या पायथ्यापाशी सुद्धा आपण नीट पोहोचू शकत नाही, आणि पायथ्यापासून वर मान केली म्हणून आपल्याला हिमालय दिसत नाहीच. त्यामुळे कबीरांच्या कितीही जवळ गेलं तरी सुद्धा कबीर आपल्याला खरे कळत नाहीत. आपल्याला आश्चर्य वाटेल, पाकिस्तानामध्ये असे कव्वाल आहेत, कव्वाली करतात ते, की जे कबीरांची पदं अतिशय प्रेमाने गातात आणि नुसते गात नाहीत, गाताना ढसाढसा रडतात. त्यातल्या एका कव्वालांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की कबीर को अगर पहचानना है तो कबीर को बेपर्दा करके देखना चाहिए. कबीरानं जे स्वतःभोवती एक पडदा घेतलेला आहे, तो पडदा बाजूला करून कबीराला पाहता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे ज्ञानही असलं पाहिजे आणि भक्तीचं अस्तरही असलं पाहिजे. ते दोन्ही नसेल तर कबीराचा पडदा बाजूला करणं अवघड आहे. मी म्हटलं की आज आपण सगळ्यांनी एक छोटासा प्रयत्न केलाय. त्या पडदा सुद्धा लांब आहे आणि कबीर तर त्याहून लांब आहे, पण एक पाऊल तर उचललंय कबीरांच्या कडे जाण्याचं. मगाचपासून आपण एवढं बोलतोय, पण अजून मी त्या ओळीला एकदाही स्पर्श केला नाही. कुठली ओळ? कहत कबीर सुनो भाई साधो. अजून एकदाही नाही बोलले मी त्या ओळीवर. सुनो भाई साधो. कोण आहेत हो हे साधू? आत्ताच्या काळातले म्हटले, आपण कुंभमेळ्यात बघतो ते बघून तर कबीर कोणाला जवळही करणार नाहीत. मग साधू कोण? संधी साधू.
फुली, कबीरांना अजिबात अशी माणसं आवडत नाहीत. मग कोण? साधू म्हणजे सीधा साधा. हा, कबीर म्हणतात मनानं जो चांगला आहे तो माझा, मन ज्याचं स्वच्छ आहे तो माझा. त्यामुळे साधू संधी साधू नाहीत, पण सीधा साधा कबीर म्हणतात हो हो तो माझा आहे, त्याला मी सांगतोय. किंवा साधू मध्ये साधक नक्कीच. कबीर म्हणतात जे साधक आहेत ना त्यांना मी सांगतोय, सुनो भाई साधो, ऐका ऐका साधकांनो ऐका. गंमत म्हणून सांगते की जेव्हा ह्या विषयाबद्दल आम्ही घरात गप्पा मारत होतो खूप वर्षांपूर्वी, आणि तेव्हा 5वी 6वी मध्ये शिकणारा माझा भाचा हे सगळं ऐकत झोपाळ्यावर बसला होता आणि एकदम मला म्हणाला, आत्या याच्यामध्ये कॉमा असेल का ग, स्वल्पविराम असेल का? म्हटलं कुठे स्वल्पविराम, कुठे कॉमा? सुनो भाई कॉमा साधो. म्हटलं असं कधी वाचलं नाहीये, पण का तुला असं वाटतं? त्यांनी काय सांगितलं माहितीये? तो म्हणाला कबीर कुणालाच सांगत नाहीयेत संधी साधू नाही, साधक नाही, सीधा साधा नाही. कबीर एवढंच म्हणतायत, सुनो भाई सगळ्यांनी ऐका आणि साधो, आणि साधण्याचा प्रयत्न करा. कारण नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे, हे कबीरांना माहिती आहे. त्यामुळे कबीर म्हणतात की माझे दोहे ऐका, पण नुसते ऐकून सोडून देऊ नका, तर ते साधण्याचा प्रयत्न करा. सुनो भाई साधो. मी म्हटलं तो 5वीतला मुलगा त्या दिवशी आम्हाला कुठचा एक वेगळी नजरिया देऊन गेला, कोण कधी आपल्याला दृष्टी देईल हे सांगता येत नाही. असो, तर सुनो भाई साधो हेच कबीरांचं वचन खरं आहे. आणि कबीरांना काय म्हणावं तर संपूर्णपणे त्यांच्या समोर लीन होते, त्यांचा आशीर्वाद मागते आणि एवढंच म्हणते की तुम्ही जो मार्ग आखून दिलाय तो मार्ग आम्हाला या जन्मामध्ये नुसता दिसला तरी पुरेसा आहे, त्याच्यावरनं चालणं ही अनेक जन्मांची साधना आहे. आणि तुमच्यासारख्या रसिकांसाठी काय म्हणू, श्रोत्यांसाठी काय म्हणू, हे सगळं ऐकण्यासाठी ना श्रोता सुद्धा इतक्या तयार पातळीचा लागतो. आणि हे फक्त तुम्ही समोर आहात म्हणून नाही, मी खूप मनापासून आणि खूप खरेपणाने सांगते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांसाठी कबीरांचाच एक दोहा म्हणते आणि माझ्या वाणीला विराम देते. कबीर म्हणाले, रत्नभरी कोठरी बार बार ना खोल. माझ्या तिजोरीमध्ये काही रत्न आहेत. ही रत्न कुठली तर कबीरांचे दोहे, ही रत्नच आहेत ना. एक एक रत्न असं नुसतं चमकत असतं. कबीर म्हणतात पण सारखी सारखी तिजोरी उघडायची नाही, सारखी कशी चालेल, उघडून संपेल ना मग ती. म्हणून कबीर काय सांगतात, रत्न भरी कोठरी बार बार ना खोल, जब मिलेगा जोहरी तभी चढेगा मोल. त्यामुळे आपल्यासारखा जोहरी जेव्हा समोर मिळेल तेव्हाच ही रत्न एक एक काढून दाखवायची असतात. त्यामुळे रत्न काढून दाखवण्याचीच फक्त माझी भूमिका आहे, आणि ते सुद्धा केवळ आपल्यासारखे जोहरी समोर आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद इच्छित आहे आणि माझ्या वाणीला विराम देते.